अभिजित ऑन फेसबुक असं येतंय. दोन मिनिटं लाईव्ह होतो. आपण लाईव्ह आहोत. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान तर्फे आयोजित जीएसटीचे अंतरंग या वेबिनार मध्ये मी किरण दामले आपलं स्वागत करतो. मी ज्ञानभाषा संस्थेचा विश्वस्त आणि विशेष सल्लागार या पदावर आहे आणि आज आपल्या सोबत आहेत श्री पुरुषोत्तम इंदाणी सर, जे ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत. त्याचबरोबर ते गेली अनेक वर्ष बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये टॅक्स विभागामध्ये व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांचा जीएसटी या विषयाचा खूप चांगला अभ्यास आहे. तर आज आपल्याला ते जीएसटी या सामान्यतः कठीण वाटणाऱ्या विषयाचे अंतरंग खूप रंजक पद्धतीने सांगणार आहेत. तर आपण सगळे तयार आहात नक्कीच. तर बघूया जीएसटीचे अंतरंग. इंदाणी सर, तुम्ही सुरू करा. नमस्कार, मी पुरुषोत्तम इंदाणी. सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या सदस्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. तर आपण आज जीएसटी वस्तू आणि सेवा हे एकत्रित कर ह्याचं जे अंतरंग आहे आणि हे आहे काय नेमकं हे आपण जाणून घेऊया. आता जीएसटी जे आहे वस्तू आणि सेवा कर, ते वस्तू आणि सेवा कर हे 1 जुलै 1917 साली सरकारने हे आणलं. तर साधारणतः आपल्याकडे काय मानसिकता असते की बाबा हे कशाला आणलं, मग जुनं काय वाईट होतं. म्हणजे ते आधीच्या ह्याच्यामध्ये व्हॅट तर चालू होतं, मग व्हॅट काय वाईट होतं, किंवा व्हॅटचा आधी एक सेल्स टॅक्सचा ऍक्ट चालू होता, तो काय वाईट होता. तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल की काय होतं. तर आपण असं समजूया की इंग्रजचा काळ होता. इंग्रजच्या काळामध्ये ब्रिटिश लोक वस्तू आहे त्या वस्तूवर स्ट्रेट फॉरवर्ड 100 रुपयाची एखादी वस्तू आहे त्याच्यावर एक दर ते हे करायचे, निर्धारित करायचे 8%, 6%, आणि त्या वस्तूवर 8%, 6% लावून तो माल ते विकायचे. आणि आधी जेव्हा हे महाराष्ट्र, जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई हे एक समजा प्रांत होतं, तर त्यांनी मुंबईसाठी एक कायदा बनवला, त्याला म्हणतात बीएसटी ऍक्ट, बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट. त्याच्यानंतर काय झालं की 1960 साली महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये जो बीएसटी ऍक्ट होता तो असाचा असा काही बदल करून आपण त्याला एमएसटी ऍक्ट, महाराष्ट्र सेल्स टॅक्स ऍक्ट म्हणून चालू केला. मग आता ज्याप्रमाणे हा एमएसटी ऍक्ट आहे त्याप्रमाणे उत्तर प्रदेशचा राज्यासाठी सुद्धा वेगळा ऍक्ट होता, त्याला उत्तर प्रदेश सेल्स टॅक्स ऍक्ट होता. कुठे दक्षिणेमध्ये ह्या सेल्स टॅक्सला आपण ते लोक कमर्शियल टॅक्स म्हणून नाव दिलं होतं, वस्तू आणि सेवेवर लागणाऱ्या करावर, तर त्यांनी कमर्शियल टॅक्स म्हणून आणला. तर 1960 वर एखाद्या वस्तूवर स्ट्रेट फॉरवर्ड कुठल्या एका दराने टॅक्स, वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे दर होते. समजा एखादी वस्तू आहे, तुम्ही टीव्ही घ्या, टीव्ही समजा महाराष्ट्रामध्ये 12% दराने होते, तर राजस्थानमध्ये त्याचा दर हा 5% आहे, किंवा अजून कुठल्या ह्याच्यामध्ये 5%. तर ह्याच्यामध्ये काय व्हायचं मार्केटमध्ये की एक विशिष्ट वस्तू आहे, त्या विशिष्ट वस्तूची जी किंमत आहे ती वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी किंमत असायची, कारण त्यांचे स्वतःचे ठरवलेले दर असायचे टॅक्सचे. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं की हा जो सेल्स टॅक्स होता या कायद्यामध्ये थोडेसे दोष होते. दोष असे होते की एखाद्या व्यापाऱ्याने खरेदी केल्यानंतर अपेक्षित असं आहे की 100 रुपयाला एखादी वस्तू खरेदी केली तर त्याने त्याच्यावर नफा कमवावा 10 रुपये आणि 110 ला विकावं, जेणेकरून 110 रुपयावर जो तो टॅक्स लावेल त्यामुळे गव्हर्नमेंटला महसूल मिळेल. पण
त्या कायद्यामध्ये जी बऱ्याच गोष्टीचं हे होतं, त्याच्यामुळे काय व्हायचं की एखादा व्यापारी काय करायचा की ती वस्तू तोट्यामध्ये जर विकली आणि त्याच्यावर टॅक्स लावला, तर त्याने खरेदी समजा एखाद्या व्यापाऱ्याने 100 रुपयाची वस्तू खरेदी केली, त्यावर 10% टॅक्स लागलेला आहे, 10 रुपये टॅक्स दिले, तो 10 रुपये तो क्रेडिट म्हणून घ्यायचा. त्याच्यानंतर काय व्हायचं की तीच वस्तू तो 90 रुपयाला विकायचा आणि 9 रुपये टॅक्स कलेक्ट करायचा. त्या 10 रुपयामधून 9 रुपये गेले तर 1 रुपये म्हणजे 1 रुपया तो कमी भरायचा. तर असं त्याचं स्वरूप होतं. तर बऱ्याच दोष होता. त्याच्यानंतर काय झालं की 2002 झाली. कुठे 2000 महाराष्ट्रामध्ये 2002 साली, तर दुसऱ्या राज्यामध्ये 2004, कुठे 2003 साली. तर त्यांनी व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणून आणला. व्हॅल्यू ॲडेड टॅक्सचा अर्थ असा आहे की कुठलीही वस्तू ज्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होत असेल, तर जो व्हॅल्यू ॲडिशन आहे त्या मूल्याचं जे मूल्यावरती टॅक्स म्हणतात व्हॅल्यू ॲडेड टॅक्सला, त्याच्यावर लागणारा जो प्रत्येक स्टेजवरचा टॅक्स तो सरकारी तिजोरीत जमा करावा. व्हॅट म्हणायचे त्याला, व्हीएटी, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. समजा कसं व्हायचं की 100 रुपयाची वस्तू आहे, उत्पादकाने ती 100 रुपये आणि 5% व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणून विकली, तर 105 रुपयाला तो विकायचा. मग जो ए ने 105 रुपयाला बी ला विकलं, बी साठी त्या वस्तूची किंमत ही फक्त 100 रुपये असायची. 5 रुपये जो त्याने टॅक्स दिलेला ए ला, त्या 5 रुपयाचं तो इनपुट क्रेडिट म्हणून घ्यायचा स्वतःकडे. त्यानंतर तो 105 रुपयाच्या वस्तूमध्ये स्वतःची मार्जिन ऍड करायचा 110 रुपये समजा. 110 रुपये वर तो परत 5 रुपये लावून तिसऱ्या डीलरला विकायचा. तर तो काय करायचा, 105 वर समजा 5% त्याने दर लावून 7 रुपये त्याने सी कडून वसूल केले. तर त्याने ए ला जे 5 रुपये दिलेले होते टॅक्स, आणि बी ने सी कडून जे 7 रुपये घेतले टॅक्स म्हणून, तर 5 - 7 2 रुपये तो गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये जमा करायचा. तर असं हे सी कडून डी कडे, डी कडून ई कडे, अशी ही चैन चालायची. शेवटी जो उपभोक्ता आहे त्याला संपूर्ण टॅक्स द्यावा लागायचा आणि तो वस्तू वापरायचा. प्रत्येक स्टेजला एका वस्तूवर तुम्ही एकदाच टॅक्स लावू शकता. त्याप्रमाणे एका व्यापाऱ्याने टॅक्स लावला दुसऱ्या व्यापाऱ्याला, तो दुसरा व्यापारी लावलेला टॅक्सचं क्रेडिट घ्यायचा, त्याची मार्जिन ऍड करायचा, परत त्याच्यावर टॅक्स लावायचा, परत तिसऱ्या व्यापाऱ्याला विकायचा, तिसरा व्यापारी परत दुसऱ्या व्यापाऱ्याकडून मिळालेल्या टॅक्सची व्हॅल्यूची क्रेडिट घ्यायचा, परत त्याच्यावर मार्जिन लावून अशी ती वस्तू 3, 4, 5, 6 चैन मधून शेवटी तो उपभोक्ता ग्राहक आहे त्याच्यापर्यंत पोहोचायची. तर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं की व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जो होता, तर केंद्र सरकारचं म्हणजे संघ राज्य शासनाला असं वाटलं की बा वस्तू जी आहे ती वस्तू राज्यात विकली तर सेल्स टॅक्स लागतो. मग एका राज्याने दुसऱ्या राज्यात जर ती वस्तू विकली तर मग काय, मग केंद्र सरकारने सुद्धा काय केलं की त्यांचं स्वतःचं एक ऍक्ट आणलं, सेंट्रल सेल्स टॅक्स ऍक्ट 1956 साली. समजा एखादी वस्तू महाराष्ट्रातून गुजरातमध्ये विकत असेल तर सेंट्रल सेल्स टॅक्स लावायचा. तो सेंट्रल सेल्स टॅक्स महाराष्ट्र सरकार जमा करणार. त्याच्यानंतर सरकार तो सेंट्रल सेल्स टॅक्स संघ राज्य शासनाला देणार आणि संघ राज्य शासनाला वाटेल तो तसा वापर करणार. तर अशी एक मेथोडॉलॉजी आली. म्हणजे एक व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहेच, सेंट्रल सेल्स टॅक्स आहे, जुना सेल्स टॅक्स होताच, शिवाय उत्पादनावर एक्साइज ड्युटी जी आहे ती होते. तुम्ही जर एखादी गोष्ट आयात करत असाल तर त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी लागते. इम्पोर्ट ड्युटी मध्ये एक इम्पोर्ट ड्युटी लागत नाही, बेसिक इम्पोर्ट ड्युटी, ही इम्पोर्ट ड्युटी 4-5 प्रकारच्या त्या ड्युटी लागायच्या. त्याच्यानंतर या सगळ्या जे टॅक्स आहे, हे सगळ्या टॅक्सचं बर्डन जे होतं ते बर्डन शेवटी उपभोक्त्यावर पडायचं, टॅक्सवर टॅक्स लागायचा. मग काय झालं की 1999 साली वाजपेयींचं सरकार होतं. वाजपेयींच्या सरकारने असं ठरवलं की वेगवेगळ्या प्रकारचे जे टॅक्सेस लागतात आज कर, त्याला जर आपण एकत्र करून टाकलं
तर वस्तूची किंमत सुद्धा कमी होईल आणि बाहेरून येणारे जे उद्योग आहेत त्या उद्योगांचं सगळ्यात मोठं दुखणं काय होतं की भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस लागतात, वेगवेगळ्या अथॉरिटीला आम्हाला अप्रोच व्हावं लागतं, वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावे लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे विवरणपत्र दाखल करावे लागतात. कंप्लायन्सेसचं बर्डन एवढं आहे भारतामध्ये, त्यापेक्षा नको आपण तिथे भारताला ते तेवढी पसंती नाही द्यायची. मग वाजपेयी सरकारने 1999 साली काय केलं की एक समिती बसवली, रंगराजन नाव होतं त्यांचं, की तुम्ही एक अभ्यास करा की आपण एकत्रित टॅक्स प्रणाली कशी आणू शकू. तर त्याच्यानंतर त्या समितीने एक अभ्यास केला. त्या अभ्यास केल्यानंतर असं झालं की पुढे जाऊन त्या समितीचा अहवाल येईपर्यंत वाजपेयीचं सरकार गेलं, काँग्रेसचं सरकार आलं. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर 2006 साली पहिल्यांदा पी चिदंबरम हे अर्थमंत्री असताना त्यांनी सांगितलं की बुवा हे रंगराजन समितीने जे अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये थोडेफार आपण बदल करू, एकत्रित कर प्रणाली आपण आणू, जीएसटी म्हणून, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आधी काय होतं की एखादी वस्तू आहे, वस्तूवर सेल्स टॅक्स लागायचा, व्हॅट आल्यानंतर व्हॅट लागायचा. पण एखादी सेवा दिली तुम्ही, सेवा म्हणजे कशी, ट्रान्सपोर्टेशन सेवा झाली किंवा एखाद्या कारखान्यामध्ये कुणी इरेक्शन प्रोजेक्शनचं काम करतंय, इन्स्टॉलेशनचं काम करतंय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीला सुद्धा आपण टॅक्सच्या ह्याच्यामध्ये कव्हरेजमध्ये आणायचं. म्हणून 1995 साली काय केलं सरकारने, सर्व्हिस टॅक्स म्हणून आणला, म्हणजे आणखीन एक टॅक्स आला. तर त्याच्यामध्ये काय होतं की एखादी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये सुद्धा दोन खात्यामध्ये हे व्हायचं की एक सॉफ्टवेअर आहे समजा, तर सॉफ्टवेअर मध्ये सर्व्हिस टॅक्स वाले काय बोलायचे की सॉफ्टवेअर हा सर्व्हिसचा प्रकार आहे म्हणून आम्ही त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स लावणार. आणि व्हॅट डिपार्टमेंट काय बोलायचं की नाही, ही वस्तू आहे याच्यावर आम्ही व्हॅट लावणार, वस्तूवर व्हॅट लागतो, ही एक वस्तू आहे, मी वस्तूवर व्हॅट लावणार. मग शेवटी व्यापाऱ्यांचा प्रॉब्लेम काय व्हायचा की याला तुम्हाला सेवा समजायची की वस्तू समजायची, किंवा बऱ्याचदा असं व्हायचं की आपल्याला ह्याच्यामध्ये कायद्याच्या मध्ये जायचं नाही तर तो सर्व्हिस टॅक्स सुद्धा लावायचा त्या वस्तूवर आणि व्हॅट सुद्धा लावायचा. परिणामी काय व्हायचं की उपभोक्ता जो आहे त्या उपभोक्त्याला ती वस्तू महाग मिळायची, किंवा असंही व्हायचं की एखादा व्यापारी त्याला सेवा समजून सेवा कर लावतोय, व्हॅट लावत नाही, आणि एखादा व्यापारी दोन्ही कर लावतोय. मग जो दोन्ही कर लावणारा व्यापारी आहे त्याचा माल विकला जाणार नाही. तर लेवल प्लेइंग याला म्हणतात, मार्केटमध्ये लेवल प्लेइंग वगैरे व्हायचं या गोष्टीला. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा टाळू शकतो, आपण करामध्ये कशी सुसूत्रता आणू शकतो, एक देश एक कर ही जी संकल्पना आहे ती आपण कशी राबवू शकतो. कारण भारत देश हा बहुभाषिक आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहे, कित्येक राज्य आहेत, आधी संस्थानं होते, नंतर भाषावर प्रांत रचना झाली, वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती झाली, आणि हे सगळं झाल्यानंतर ह्या सगळ्यांना एकत्र आणून आणि त्यांचं गळी उतरवायचं की आपल्याला एक देश आणि एक टॅक्स आणायचं एवढं सोपं नव्हतं. की प्रत्येक राज्याचे आपले स्वतःचे म्हणणे होते, स्वतःचं हे होतं. बऱ्याच राज्यांना असं वाटू लागलं की जर एक देश एक टॅक्स आलं तर सर्व जे आहे ते संघ राज्य शासनाकडे नियंत्रण जाईल. तर संघ राज्य शासनाला हे सांगावं लागलं की नाही, तुमचा जो आर्थिक स्वातंत्र्य आहे तो आर्थिक स्वातंत्र्य जशाच्या तसं राहील. तुम्हाला तुमचा जो आजच्या तारखेला जो कर आहे आणि पुढच्या 5 वर्षापर्यंत जो तुमचा करचा अवरेज काढून तुम्हाला तुमचा जो कराचा हिस्सेदारी आहे, भागीदारी आहे, ती तुम्हाला आम्ही देऊ. आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येक जेवढे राज्य आहे देशामध्ये या सगळ्यांचा गळी उतरवल्यानंतर घटनेमध्ये बदल झाला आणि एक देश एक टॅक्स, जीएसटी वस्तू आणि आधी काय मी तुम्हाला सांगितलं की सर्व्हिस टॅक्स होता आणि व्हॅट होता. त्यानंतर जीएसटी मध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय झाली, वस्तू आणि सेवा ही गोष्ट एकत्र करून टाकली त्यांनी. त्याच्यानंतर आता तुम्हाला कॉम्प्लिकेशन किंवा कन्फ्युजनचं काही हेच ठेवलं नाही.
की वस्तू असेल तर एवढा टॅक्स, सेवा असेल तर एवढा टॅक्स. जीएसटी मध्ये काय केलं की कुठलीही वस्तू आहे आणि प्रत्येक देशासाठी एक कर दर पत्रक बनवलं त्यांनी. प्रत्येक राज्यासाठी प्रत्येक राज्याचं एक कर दर पत्र बनल्यामुळे काय झालं की एक वस्तू ही प्रत्येक राज्यामध्ये एकाच किमतीला, जवळपास एकाच किमतीला असं म्हणू आपण, ती मिळायला लागली, जी आधी मिळत नव्हती. त्याच्यामध्ये पुढे आपण जेव्हा जीएसटीचे एक एक मुद्दे घेऊ, त्या मुद्द्यामध्ये आपण सर्व समजून घेऊ की जीएसटी का गरजेचं आहे, जीएसटी किती फायद्याचं आहे. तर मी तुम्हाला पीपीटी हे करतो. इंदाणी सरांचा व्हिडिओ. तर असं आहे की आपण वस्तू आणि सेवा कर जीएसटीचा अंतरंग बघत असताना आपण या एवढ्या मुद्द्यावर चर्चा करू. सध्याची कर प्रणाली काय आहे, जीएसटीचे फायदे काय आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर जीएसटी एक नजर, की आपण जेव्हा जीएसटी आणला तर आपण काय केलं की जीएसटी आणत असताना आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर जीएसटी मध्ये जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्राने तो जीएसटी कसा आणला याचाही आपण अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर आपण घटनेमध्ये दुरुस्ती केली, सरकारची भूमिका काय होती, त्याच्यानंतर जीएसटीची पुढील वाटचाल कशी असणार आहे हे आपण बघू. वस्तू आणि सेवेच्या किमतीचं नियंत्रण कसं होईल याच्यामध्ये तेही आपण बघू. एक देश एक कर प्रणालीमध्ये काय फायदे काय तोटे आपण बघू. आणि जीएसटीचं तुम्ही जेव्हा आहे की जीएसटी एखादी वस्तू तुम्ही विकत घेता तर साहजिकच तुम्हाला एक प्रश्न पडतो की बा या वस्तूवर 18% जीएसटी का, 5% जीएसटी का किंवा 28% जीएसटी का. तर हे का ठरवलं सरकारने, कसं ठरवलं, कर दर संरचना कशी केली हे एक आपण बघू. वस्तू आणि सेवा कराचं कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य आपण याच्यामध्ये चर्चा करू. वस्तू आणि सेवा कर जीएसटीची काही मर्यादाही आहेत, त्या मर्यादा सुद्धा आपण याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर येतो. तर सध्याची जी कर प्रणाली आहे वस्तू आणि सेवा कर, ही जी कर प्रणाली आहे ही याला आपण ड्युअल जीएसटी बोलू. म्हणजे कसं आहे की एखादी वस्तू आपण विकतोय तर त्याच्यामध्ये संघ राज्य शासनाचा सुद्धा हिस्सा असेल आणि राज्याचा सुद्धा हिस्सा असेल, म्हणून याला ड्युअल जीएसटी ही आपण अवलंबली. म्हणजे एखादी वस्तू जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये विकत असाल तर तुम्ही त्यावर जीएसटी लावणार, पण तो जीएसटी कसा लावणार, सीजीएसटी म्हणजे त्याला केंद्रीय वस्तू आणि सेवा कर म्हणून एक कंपोनंट लावणार, आणि एसजीएसटी राज्य वस्तू आणि सेवा कर म्हणून एक कंपोनंट लावणार. तर आपण एक उदाहरणादाखल घेऊ की समजा एक वस्तू आहे 100 रुपयाची, त्याला 18 रुपये जीएसटी दर आहे, तर 9 रुपये तुम्ही सीजीएसटी लावणार आणि 9 रुपये तुम्ही एसजीएसटी लावणार. तर हे जे 9 रुपये ते संघ राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये जातील आणि 9 रुपये हे राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये जातील. तर अशी एक रचना आपण राज्यांतर्गत जो व्यवहार होईल त्याच्यासाठी आपण अवलंबली. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एक खाली तुम्ही तिसरा टॅक्स वाचत असाल, आयजीएसटी, एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचं दर. तर जीएसटीची ज्याला ब्युटी आपण म्हणू ती हीच आहे, आयजीएसटी. आता आधी काय व्हायचं की महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र वस्तू बनवायचं, महाराष्ट्र वस्तू विकायचं. समजा त्याने गुजरातमध्ये वस्तू विकली, गुजरातचे लोक ती वस्तू वापरतायत, पण देताना ते महाराष्ट्राला देतात. तर एखादा राज्य आहे, त्या राज्यामध्ये उत्पादन होत असेल किंवा विक्री होत असेल तर तो राज्य काय व्हायला लागला, तो पुढे जायला लागला. आणि उपभोक्ता राज्य आहे तो फक्त उपभोग करायला लागला आणि तिथला पैसा हा विकसित राज्यामध्ये जायला लागला. म्हणून एक संकल्पना काय आली की जो राज्य वस्तूचा उपभोग करेल त्या राज्याला सुद्धा काहीतरी मिळायला पाहिजे. समजा उत्तर प्रदेशची लोकसंख्या
ही इतर राज्याच्या मानाने दुप्पट चौपट आहे, किंवा मी तर असं म्हणेल की या जगामध्ये कित्येक राष्ट्र असे असतील की जे उत्तर प्रदेशपेक्षा लहान असतील. तर महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये वस्तू जाते, उत्तर प्रदेशचे लोक ती वस्तू वापरतात आणि तो जो कर आहे जुन्या कर पद्धतीमध्ये ते महाराष्ट्राला देत आहे किंवा केंद्र सरकारला देतात, जो महाराष्ट्र वसूल करतोय आणि केंद्र सरकारला देतो. नंतर जीएसटी मध्ये एक संकल्पना अशी आली की जो राज्य उपभोग घेईल त्याला सुद्धा काहीतरी मिळायला पाहिजे, म्हणून हे IGST एकात्मिक वस्तू आणि सेवा कर म्हणून नवीन आणलं. तर हे कसं होईल? समजा जर तुम्ही महाराष्ट्रातून महाराष्ट्रामध्ये वस्तू विकत असाल तर मी सांगितल्याप्रमाणे वरचे 2 टॅक्स लागतील, CGST आणि SGST. एक वस्तू आहे 100 रुपयाची, त्याला 18% टॅक्स दर आहे, तर तो व्यापारी काय करेल, त्याच्या बिलामध्ये CGST 9 रुपये लावेल, SGST 9 रुपये लावेल आणि 18 रुपये ग्राहकाकडनं वसूल करेल. आणि आता 18 रुपये वसूल केल्यानंतर तो 18 रुपये CGST हेड मध्ये डिपॉझिट करून देईल आणि SGST हेड मध्ये डिपॉझिट करून देईल. 9 रुपये राज्य सरकारला आले, 9 रुपये संघ राज्य शासनाला गेले. ठीक आहे. संघ राज्य शासन मी बोलतोय तर बऱ्याच लोकांना संघ राज्य शासन हा काय प्रकार आहे असं जर संशय येत असेल किंवा माहित नसेल तर मी सांगतो, जे केंद्र सरकार ज्याला आपण म्हणतो त्याला मी संघ राज्य शासन बोलतोय. तर संघ राज्य शासनाला 9 रुपये जातील आणि हे जे IGST जो तिसरी पद्धत आहे त्या तिसऱ्या पद्धतीमध्ये महाराष्ट्र एखादी वस्तू 100 रुपयाची गुजरातमध्ये विकत असेल तर तो 18% डायरेक्ट IGST टॅक्स चार्ज करेल. हे 18% डायरेक्ट जेव्हा IGST चार्ज करेल तर 18% तो IGST चा अकाउंट मध्ये डिपॉझिट करेल तो व्यापारी, जो कर संकलन केलं ज्या व्यापाऱ्याने, कर वसूल केला त्या व्यापाऱ्याने, त्यातले 9 रुपये हे गुजरातला मिळतील आणि 9 रुपये हे संघ राज्य शासनाला मिळतील. तर आलं लक्षात की जीएसटीचा आधी जी टॅक्स प्रणाली होती, वॅट म्हणा किंवा सेल्स टॅक्स म्हणा, त्याच्यामध्ये काय व्हायचं की एक उपभोग करणारा जो राज्य आहे त्याला कुठलाही बेनिफिट नाही मिळायचं. पण IGST हे जे इंट्रोड्यूस केलं सरकारने, या IGST मध्ये उपभोग करणाऱ्या राज्याला सुद्धा कराचा वाटा मिळेल. तर ह्या ज्या 3 कर प्रणाली आहे सध्या जीएसटी मध्ये, त्या 3 कर प्रणाली चालतात. आता आपण पुढे जाऊन असं बघू की मध्यंतरी चालू होतं की महाराष्ट्र शासनाला संघ राज्य शासनाकडून जीएसटीचा वाटा यायचा. तर आमचा तो जीएसटीचा वाटा येतो द्या, तर जो IGST आहे ना, IGST त्यालाच तो जीएसटीचा वाटा म्हणतात आणि तोच आपल्याला यायचा होता. जे काय 16,000 कोटी रुपये आपल्याला संघ राज्य शासनाकडून यायचे महाराष्ट्र शासनाला, तर महाराष्ट्र शासनाच्या वाट्याचे पैसे तुम्ही आम्हाला द्या संघ राज्य शासनाला. तर हे जे IGST आहे ते संघ राज्य शासनाच्या तिजोरीत जमा झाले होते आणि हिशोबांतीचे 16,000 रुपये राज्य शासनाला संघ राज्य शासनाला घेऊ लागत होतं, ते होते ते पैसे. तर ही जी ब्युटी आहे IGST ची, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ह्याच्यामुळे काय होतं की एका राज्याची जी प्रगती व्हायची आधीच्या कर प्रणालीमध्ये, आता जो राज्य एखादी वस्तू उपभोग घेत असेल त्या राज्याला जर या IGST चा वाटा मिळत असेल समजा, तर परिणामी त्या राज्याचा सुद्धा विकास होईल पुढे जाऊन. म्हणून ही IGST ही एकात्मिक वस्तू प्रणाली आणलेली आहे. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊ. आता हे जे जीएसटी आणलेलं आहे, आपण काय म्हणतो जीएसटी मध्ये की एक देश एक कर. तर आधी काय होतं, सर्व करांचा सर्व जेवढे कर होते ते कर एक जीएसटी मध्ये समाविष्ट करून टाकले, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की ऑल टॅक्सेस हॅव बीन सबस्युम्ड इन द जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर कुठले कुठले जे टॅक्सेस होते जे एकत्र झाले, केंद्रीय उत्पादन शुल्क होतं आधी, ते केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज ड्युटी, अतिरिक्त उत्पादन शुल्क होतं,
उत्पादन शुल्क जे औषधी आणि प्रसाधन वगैरे याच्यावर लागायचं ते, त्याच्यानंतर कापड आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क, CVD, SAD, सर्व्हिस टॅक्स, सेवा कर, वस्तू आणि सेवा पुरवठ्याशी संबंधित असलेले केंद्रीय अधिभार. आधी काय होतं की सर्व्हिस टॅक्स असताना केंद्र सरकारने मध्यंतरी एक गोष्ट आणली की एज्युकेशन सेस अधिभार लावायचा, म्हणजे त्या सेवेवर 12% टॅक्स आणि 12%चं 2% म्हणजे 0.24% हे ते ऍडिशनल ग्राहकाकडनं घ्यायचे आणि तो शिक्षणासाठी खर्च करायचे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या तुम्ही जे वाचताय केंद्रीय कर मध्ये, या सगळ्याच्या आधी आपण जे बघितलेलं आहे आधीचा स्लाइड मध्ये CGST, या CGST मध्ये समाविष्ट करून टाकल्या, एकत्र टॅक्स झाला CGST. आता तुम्ही ह्याच्यामध्ये जर बघाल राज्यामध्ये राज्य मूल्यावर्धित कर, त्याच्यानंतर केंद्राचा जो कर व्हायचा जे मी आधी सांगितलं की सेंट्रल सेल्स टॅक्स जो होता तो सेंट्रल सेल्स टॅक्स आपण द्यायचो आणि राज्य शासन वसूल करायचं, नंतर केंद्राला द्यायचं. आयशाराम कर ज्याला लक्झरी टॅक्स म्हणतात, प्रवेश कर, करमणूक कर, जाहिरात कर, हे जेवढे राज्यातील कर आहेत ते कर जे आहे तो याच्यामध्ये SGST मध्ये समाविष्ट करून टाकले. की तर याच्यामध्ये काय झालं की कित्येक कर जे आहे त्या कित्येक कर एका करामध्ये समाविष्ट झाले, ज्याला आपण GST म्हणतो. त्या GST मध्ये CGST, SGST, IGST हे 3 प्रकारचे हे आहेत कर आपण ठरवलेले आहेत आपल्या देशामध्ये. तर हे सर्व कर जे आहेत राज्यातील कर, केंद्रीय कर, अशा प्रकारे त्याची विभागणी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये GST मध्ये काय झालं की हा कोणाला काही बोलायचंय का? हॅलो. तर नाही तुम्ही कंटिन्यू करा. नाही कोणतरी चुकून आलं होतं. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की GST मध्ये काय व्हायचं. आता GST आहे हे आधीच्या टॅक्स प्रणालीमध्ये परत जाऊया आपण. तर एक व्यापारी आहे, त्याला व्यापार करायचा आहे, तर व्यापार करण्याआधी त्याला काय करावं लागायचं, केंद्रीय उत्पादन शुल्क याचं एक रजिस्ट्रेशन करायचं, नोंदणी करायची, अतिरिक्त उत्पादन शुल्क कडे नोंदणी करायची. हे जेवढे तुम्ही याच्यावर बघताय समोर लिस्ट, तिथे सगळीकडे त्याला सर्टिफिकेट घ्यावं लागायचं नोंदणी करून. राज्यामध्ये जेवढे टॅक्स दिसत आहेत त्याच्याशी संबंधित जेवढे टॅक्स आहेत तिथे जाऊन त्याला नोंदणी करायची. आणि नोंदणी केल्यानंतर काय करायचं की वर्षाला त्याला विवरणपत्र तेवढेच दाखल करायचे प्रत्येकाकडे. परत केंद्रीय उत्पादन शुल्क आहे किंवा हे केंद्रीय कर आहे. जर मी एखादा व्यापारी आहे, तो व्यापार करत असताना तो राज्यामध्ये माल विकतोय, शिवाय तो आंतरराज्य व्यवहार सुद्धा करतोय. तर आंतरराज्य व्यवहार केला, तो जो टॅक्स वसूल केला तो CST च रिटर्न दाखल करतोय. राज्याच्या अंतर्गत तो व्यवहार करतोय, तो व्हॅटचं रिटर्न दाखल करतोय किंवा सेल्स टॅक्सचं रिटर्न दाखल करतोय. आता GST मध्ये काय करावं लागेल त्याला, हे वेगवेगळे रिटर्न दाखल करण्याची गरज नाही, एकच तो रिटर्न दाखल करेल GSTचं रिटर्न, कारण हे सर्व टॅक्सेस GST मध्ये समाविष्ट करून टाकलेले. एवढ्या सगळ्याकडे जे लोक चक्रा मारायचे, जाऊन अप्रोच व्हायचे काही कामासाठी, त्यांना ते सर्व करण्याची गरज नाही, ते एकच GST मध्ये. परत मी पुढे सांगतो की GST येण्याआधी इन्फ्रास्ट्रक्चर जे होतं ते एवढं स्ट्रॉंग नव्हतं. GST आल्यानंतर GST मध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट डिपार्टमेंट मध्ये जाऊन काही करावी लागत नाही, ऑनलाईन सर्व गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या. आधीच्या काळामध्ये व्हॅट मध्ये सुद्धा बऱ्याच राज्यामध्ये ऑनलाईन, बऱ्याच राज्यामध्ये मॅन्युअल रिटर्न फाईल व्हायची. तुम्ही ते विवरणपत्र मॅन्युअल भरायचे आणि त्याच्यानंतर ते डिपार्टमेंट मध्ये जाऊन सबमिट करायचे. आवक जावक विभागामध्ये तो शिक्का मारायचा आणि आवक जावक विभाग तो तुमचा संबंधित जो कोणी असेसिंग अथॉरिटी होती त्याच्याकडे तो द्यायचा. GST मध्ये तसं नाहीये. GST मध्ये तुम्ही ऑनलाईन रिटर्न फाईल करताय, तो ऑनलाईन रिटर्न जी फाईल करताय तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन रिटर्न फाईल करत असताना बऱ्याच गोष्टीचा सपोर्ट GST इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला देतं. आणि
ऑनलाईन रिटर्न कसं फाईल होतं, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट होतात ते आपण पुढे जाऊन बघूच. तर या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला जुन्या टॅक्स मध्ये होत्या आणि आता हे नवीन जीएसटी मध्ये समाविष्ट झाल्यामुळे बऱ्याच गोष्टीमुळे जीएसटी हा सोपं झालेला आहे. दुसरी गोष्ट काय व्हायचं की आधीच्या टॅक्स प्रणालीमध्ये टॅक्सवर टॅक्स लागायचा, त्याला आपण कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतो, करावर कर. आता मी त्याचं उदाहरणच द्यायचं तर मी असं उदाहरण देतो की एक कंपनी आहे, उत्पादन करणारी कंपनी आहे. ती उत्पादन केल्यानंतर त्या केलेल्या उत्पादनावर त्याला एक्साइज ड्युटी द्यावी लागते, उत्पादन शुल्क, एक्साइज ड्युटी. ती एक्साइज ड्युटी दिल्यानंतर तो काय करतो, 12% समजा त्याने एक्साइज ड्युटी दिली, तर तो व्यापारी स्वतःच्या खिशातून तर तो 12% एक्साइज ड्युटी देत नाही. तो काय करतो, ती दिलेली एक्साइज ड्युटी आहे तो समोर त्याच्या डीलरला, सेलरला विकताना ती एक दिलेली एक्साइज ड्युटी त्याचा व्हॅल्यू मध्ये ऍड करतो. 100 रुपयाची वस्तू 12 रुपये एक्साइज ड्युटी दिली, 112 रुपये झाले. त्याची किंमत 112 प्लस तो त्याचं मार्जिन ऍड करतो समजा 5 रुपये, 117 रुपये. 117 रुपयावर परत त्याला व्हॅट, तो जर राज्यांतर्गत विकत असेल तर 5 रुपये 5% व्हॅट ऍड करतो. तुम्ही असं गृहीत धरा की ती वस्तू 122 रुपयाची झाली. ही 122 रुपयाची वस्तू कुठे झाली, दुसऱ्या डीलरला दिली. परत दुसरा डीलर काय करतो माहितीये का, की जो व्हॅट कंपोनंट आहे त्या व्हॅट कंपोनंटचं क्रेडिट घेतो आणि बाकीची जी किंमत आहे त्या किंमतवर आपली मार्जिन ऍड करतो, परत त्याच्यावर व्हॅट ऍड करतो आणि समजा उपभोक्त्याला विकतो. तर ह्या करावर कर दिल्यामुळे काय व्हायला लागलं की उपभोक्त्याला ती वस्तू महाग मिळायला लागली. पण जीएसटी मध्ये काय आहे की कुठलाही कर हा क्रेडिटेबल असल्यामुळे कुठल्याही सिमलेस क्रेडिट इज अवेलेबल इन द जीएसटी. तर सिमलेस क्रेडिट अवेलेबल असल्यामुळे ती वस्तू किंमत आहे ती किंमत कमी होते. त्यामुळे साधारणतः एखादी वस्तू व्हॅट मध्ये एका किमतीला मिळत होती, तर जीएसटी आल्यानंतर निश्चितच त्या वस्तूची किंमत कमी झाली. तर ती किंमत कशी कमी झाली की महाराष्ट्र निर्माता आहे तो घाऊक विक्रेत्याला विकतो तेव्हा केंद्रीय उत्पादन शुल्काची वजावट समोरच्या व्यापाऱ्याला मिळत नाही, कारण कायद्यामध्ये तशी प्रोव्हिजन करून ठेवलेली होती, नोंद करून ठेवलेली की कुठल्याही उत्पादन शुल्काची वजावट आहे ती घाऊक व्यापारी जो आहे त्या व्यापाऱ्याला घेता येत नव्हती. तर त्या तसं जर बघायला गेलं तर घाऊक व्यापाऱ्याची ती उत्पादन शुल्काची किंमत दिलेली आहे कारखानदाराला, तर त्या कारखानदाराला दिलेली उत्पादन शुल्काची किंमत ही त्याची कॉस्ट होऊन जायची. मग ती जी झालेली कॉस्ट एक व्यापारी आहे तो स्वतः तर ती कॉस्ट सहन करणार नाही, तो वस्तूमध्ये तो ऍड करायचा. मग त्याच्यावर परत तो राज्याचा टॅक्स लावायचा, व्हॅट. म्हणजे त्या वस्तूमध्ये जी ऑलरेडी एक्साइज ड्युटी दिलेली आहे त्या एक्साइज ड्युटीवर परत व्हॅटचा कंपोनंट ऍड झाला. समजा जी एक्साइज ड्युटीचं क्रेडिट जर उपलब्ध झालं असतं घाऊक व्यापाऱ्याला तर त्या वस्तूची किंमत 100 रुपयावर 12 रुपये त्याने जे एक्साइज ड्युटी लावलेली आहे तर त्याची कॉस्ट 100 रुपयात झाली असती. पण ती कॉस्ट 112 रुपये झाल्यामुळे तो 112 वर व्हॅट लावतो. अदरवाईज त्या व्यापाऱ्याने काय केलं असतं, 100 रुपयाच्या वस्तूवर 12 रुपये एक्साइज ड्युटी, 12 रुपयाचं क्रेडिट, त्याची कॉस्ट 100 रुपये राहिली असती तर त्याने त्याची मार्जिन ऍड करून त्याच्यावर व्हॅट लावलं असतं. म्हणजे 12 रुपयाचा कंपोनंट वर जो व्हॅट दिलेला आहे उपभोक्त्याने तो द्यावा लागला नसता. तर हे जे आहे कॅस्केडिंग इफेक्ट ज्याला म्हणतात, तो कॅस्केडिंग इफेक्ट जो आहे तो जीएसटी मध्ये काढून टाकलेला आहे, करावर कर. कारण एकच कर आला जीएसटी, त्या जीएसटीचं क्रेडिट सगळ्या चेन मध्ये उपलब्ध आहे. जो आधीच्या करामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्काची वजावट पुढच्या चेन मध्ये उपलब्ध नव्हती, ती त्यांची कॉस्ट व्हायची. आणि जीएसटी मध्ये उत्पादक आहे तो उत्पादक सुद्धा आता जीएसटी लावणार. हा सुद्धा जीएसटी मध्ये नोंदणीकृत व्यापारी आहे, घाऊक व्यापारी, तो त्याचं क्रेडिट घेऊन टाकणार, पुढच्या चेन मध्ये तो क्रेडिट घेणार, पुढच्या चेन मध्ये क्रेडिट घेणार. तर ह्याला म्हणतात कॅस्केडिंग इफेक्ट. तर हा कॅस्केडिंग इफेक्ट आहे, हा निघून गेल्यामुळे काय झालं की आपोआपच वस्तूची जी किंमत आहे ती किंमत घटली जीएसटी मध्ये. की वस्तूचे दर जीएसटी आला का म्हणे आता आपले
स्वस्त मिळणार वस्तू. तर साधारणतः हे लोक होते. कशी स्वस्त मिळणार, त्याच्या मागचं गमक हे होतं की कॅस्केडिंग इफेक्ट काढल्यानंतर ते स्वस्त होऊन जाईल. करावर जे कर लागायचं ते बंद झालं. आता एक जीएसटी मध्ये फायदे कसे झाले मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला दाखवलं अनेक करांऐवजी एकच कर झाला. मी तुम्हाला ती लिस्ट दाखवली होती की एक यादी की एवढे एवढे कर आधी लागायचे एका वस्तूवर. तर त्याऐवजी करावर कर लागण्यापासून मुक्तता. आधी मी हे दाखवलं की याला कॅस्केडिंग इफेक्ट जे बोलायचो मी, कॅस्केडिंग इफेक्ट, तो कॅस्केडिंग इफेक्ट हा जो टेबल दाखवला तो लागणार नाही. निर्यात मध्ये सुधारणा झाली. राष्ट्रीय पातळीवर एक सामायिक बाजारपेठेची निर्माण झाली की आधी काय व्हायचं की सपोज एखादी वस्तू आहे, ती एखादी वस्तू एका राज्यामध्ये निर्मित होते आणि तिथे जर त्या राज्याचा कर दर कमी असेल, त्या राज्यामध्ये ती वस्तू स्वस्त मिळायची आणि दुसऱ्या राज्याचा कर दर असेल व्हॅट मध्ये, ती जर तो जास्त असेल तर त्या राज्यामध्ये ती महाग व्हायची. तर आपोआपच काय व्हायचं की ती जी वस्तू आहे ती एका राज्यामध्ये स्वस्त आहे तर दुसऱ्या राज्यामध्ये ती महाग व्हायची. तर आपोआपच राष्ट्रीय पातळीवर एक सामायिक बाजारपेठेची निर्मिती झाली. याच्यामुळे सोपी आणि सुटसुटीत कर प्रणाली झाली. एक देश एक कर प्रणालीमुळे वस्तू की सेवा हा वाद संपुष्टात आला. मी तुम्हाला आधी सांगितलं की एक उदाहरण दिलं होतं की एक सॉफ्टवेअर आहे की सॉफ्टवेअर मध्ये व्हॅट डिपार्टमेंट असं म्हणायचं की ही वस्तू आहे, तर सेवा करवाले म्हणायचे की नाही ही एक सेवा आहे. तर हा जो वाद आहे, असे मी एक सॉफ्टवेअर म्हणून उदाहरण दिलं. असे कित्येक ह्या असतील वस्तू असतील किंवा हे असतील की ज्याच्यामध्ये वस्तू आणि सेवा याचा वाद होते. आज जर तुम्ही जाऊन बघाल सर्व्हिस टॅक्स मध्ये तर असे कित्येक मॅटर आणि अपील मध्ये मॅटर चाललेले आहे की वस्तू आहे की सेवा आहे याचा वाद चालू आहे. तुम्ही जर व्हॅट मध्ये जाल आजही तर जुने कित्येक असे प्रकरण चालू आहे व्यापाऱ्यांचे की व्यापारी म्हणतोय ही वस्तू आहे सेवा आहे म्हणून मी व्हॅट लावलेला नाही, पण व्हॅट डिपार्टमेंट म्हणते की नाही ही वस्तू आहे तुम्ही त्याला व्हॅट लावायला पाहिजे. असे कित्येक प्रकरण, हे सर्व प्रकरण जीएसटी मध्ये संपुष्टात येते. त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा त्यांनी वादच ठेवलेला आहे. उत्पादन खर्च कमी होईल या सगळ्या गोष्टीचा जो आहे, एवढ्या सगळ्या अथॉरिटीशी तुम्हाला आधी सामना करावा लागायचा, एवढ्या नोंदण्या कराव्या लागायच्या. तर या सगळ्या गोष्टीचा तुमचा जो खर्च वाढला, त्याच्यामुळे उत्पादनामध्ये जो काय खर्च आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आहे ती तुमची कमी होईल. ग्राहकामध्ये सोपी आणि सुटसुटीत हे होईल. देशभर एक समान आहे. अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी सुद्धा फार फार मोठी मदत होईल. एक देश एक कर कायदा असल्यामुळे मेक इन इंडिया जो काय सरकारचा मोटो आहे तो मेक इन इंडियाला चालना मिळेल. मेक इन इंडियाला चालना म्हणजे कसं की तुम्ही म्हणत असाल की कुठल्याही आपण फॉरेन इन्व्हेस्टरला असं म्हणतोय की बा तुम्ही भारतात या, ही वस्तू तुम्ही बनवा. आजच एक बातमी आली की आयफोन भारतामध्ये निर्मिती करू इच्छितो. सॅमसंग वाल्याने गुगल वाला बोलतो की हो मी फोन निर्मिती. तर हे जे या सगळ्या ज्या गोष्टी फेवरेबल गोष्टी आहेत सरकारच्या पातळीवर की तुमच्या देशामध्ये आम्हाला वेगवेगळ्या अथॉरिटीशी डील करावं लागतं. तुमच्या देशामध्ये कुठलाही बिझनेस करताना आम्हाला ह्या अडचणी येतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही होती. ही अडचण सरकारने जमा केली. त्याच्यामुळे मेक इन इंडिया जी आहे सरकारचा उद्देश त्यालाही चालना मिळेल. सकल उत्पन्नामध्ये जीडीपी मध्ये याच्यामुळे निश्चितच वाढ होईल. कुठल्याही गोष्टीची कॉस्ट कमी झाली तर सकल उत्पन्न हे वाढतात की तुम्ही तुमचं उत्पन्न तेवढंच आहे पण तुम्ही खर्च कमी केला तर आपोआपच काय झालं माहितीये का, तुमच्याकडे उरणारा जो पैसा आहे तो जास्त उरतो. तर तुम्ही म्हणतो नाही ठीक आहे माझं उत्पन्न सकल जीडीपी मध्ये वाढ होईल, महसुलात वाढ होईल. याच्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर आल्यामुळे किंवा बऱ्याच लोक आहेत भारतामध्ये जे स्वतः व्यापार करू इच्छितात पण आधीच्या कायद्यामध्ये जेवढे प्रॉब्लेम्स होते कॉम्प्लिकेशन होते म्हणून ते धजावत नव्हते. हे सर्व करण्यासाठी आता ते धजावतील करण्यासाठी आणि हे सगळं वाढीला लागल्यामुळे निश्चितच रोजगार वृद्धी होईल. हे जीएसटीचे फायदे आहेत मी तुम्हाला सांगतो. परत आपण आता पुढे जाऊन बघूया की जागतिक स्तरावर जीएसटी कसं आहे की बहुतांश देशात जीएसटी हे त्यांचा उत्पन्नाचं मुख्य स्रोत आहे. शासनाचं मुख्य उत्पन्नापैकी सर्वसाधारण विक्री आणि कर जे आहे ते जीएसटी मधून येतात.
तुम्ही बरेच असे उदाहरण दिलेले आहे, युकेचा उदाहरण दिलेलं आहे या पीपीटी मध्ये तुम्ही वाचू शकता. हंगेरी, रशिया, युरोपमध्ये काय झालं की गेले 50 वर्ष जीएसटी ही कर प्रणाली हा त्यांचा अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे. जगातील ज्या देशामध्ये जीएसटी वॅट आहे अशा देशामध्ये जगातील सुमारे 90% लोकसंख्या ही वास्तव्य करते. हे आहे. त्याच्यानंतर उत्पन्न, वस्तू तसेच सेवांची विक्री आणि उपभोग जागतिक स्तरावर, एक मिनिट मी थोडस हे करतो, माझं स्क्रीनचं मी वाचू शकत नाही पूर्ण. जागतिक स्तरावर जीएसटी बहुतांश देशात जीएसटी हा त्याचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मी सांगितलं शासनाच्या एकूण उत्पन्नापैकी सर्वसाधारण विक्री आणि कर जीएसटी मधून येतं. बऱ्याच देशांची मी इथे उदाहरण दिले की कोणत्या कोणत्या देशामध्ये किती टक्के उत्पन्न हे जीएसटी मधून मिळतं. युरोपमध्ये गेली 50 वर्ष जीएसटी हा कर प्रणाली मुख्य भाग आहे. जगातील ज्या देशामध्ये जीएसटी व्हॅट आहे अशा देशामध्ये 90% लोकसंख्या वास्तव्य करते. त्याच्यानंतर कर लावण्याच्या घटना दुरुस्त आणि कायद्याची आवश्यकता. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा जो देश आहे हा बहुभाषिक देश आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळे राज्य आहेत. तर ह्या सर्व राज्याला एकत्र आणून जीएसटी आणणं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. प्रत्येक राज्याचा गळी उतरवायचं की बा जीएसटी कायदा आणला तर ह्या राज्याचं तुमचं कुठलंही स्वातंत्र्य आहे आर्थिक ते हिरावून जाणार नाही. तुम्हाला तुमचा कुठलाही या बाबतीत नुकसान होत असेल तर केंद्र सरकार त्याची भरपाई करून देईल. त्याच्यानंतर 5 वर्ष तुम्हाला केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे कर लावण्याचा अधिकार जे आहे तर घटनामध्ये दुरुस्ती झाली. प्रत्येक राज्याने काय केलं की आपल्या विधान सभेमध्ये कायदा पास केला. जिथे ज्या राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेत कायदा पास केला, तो कायदा पास झाल्यानंतर संघ राज्य शासनाने लोकसभेमध्ये कायदा पास केला, राज्यसभेमध्ये कायदा पास केला, राष्ट्रपतीची सही झाली आणि त्याच्यानंतर हे जीएसटी हा सर्वात मोठी ही क्रांती म्हणूया आपण जीएसटी आली. स्वातंत्र्यानंतर एवढी सुटसुटीत कर प्रणाली ही 2017 मध्ये आली. तर ही एक फार मोठी क्रांती येते. ही फार मोठी जी क्रांती आणि एवढं मोठं जे आणायचंय तर ह्याच्यामध्ये प्रत्येक राज्याची संमती, प्रत्येक राज्याच्या विधानसभेत कायदे पास करणे सोपी गोष्ट नव्हती. या सगळ्या गोष्टीला 3 ते 4 वर्षाचा कालावधी गेला. म्हणजे 2014 मध्ये परत जेव्हा मोदीचं गव्हर्नमेंट आलं तर त्यांनी परत स्पीडअप पकडलं होतं हे की हे आपण जीएसटी कुठल्याही परिस्थितीचा. परत त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा जीएसटी आला तर जीएसटी आल्यानंतर जीएसटीची जी सिस्टम होती, इन्फ्रास्ट्रक्चर जे होतं जीएसटीचं, ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या बऱ्याच तक्रारी यायला लागल्या. तर लोकांचं असं म्हणणं होतं की मग घाई करायची काय गरज होती जीएसटी आणायची. तर मला सांगा की आत्ता नाही तर मग कधी आणायची जीएसटी. आणि शिवाय काय झालं असतं की समजा जुलैमध्ये जीएसटी आलं नसतं तर पुढे येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जो कायदा पारित केलेला आहे वेगवेगळ्या विधान परिषदेने, त्या कायद्याची जी मुदत आहे ती मुदत संपली असते. आणि एकदा जर ती ही मुदत संपली असती समजा तर परत एबीसीडी चालू करावी लागली असती सरकारला, परत राज्य शासनाला अधिवेशन घ्यावं लागलं असतं, परत तो कायदा पास करावा लागला असता. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्यांनी जो जुलैमध्ये आणण्याची घाई केली ते एका माझ्या मते ते अगदी बरोबर केलं. कारण आत्ता नाही तर मग कधी आणणार तो कायदा. कारण त्याच्यानंतर जो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्याची जी कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ती व्हॅलिडिटी संपली असती. म्हणून ह्याच्यामध्ये काय की घटना दुरुस्त कायद्याची आवश्यकता होती. कर लावण्याचे अधिकार जे आहेत त्या घटनेमध्ये त्यांनी काय काय नमूद केलेलं आहे ते आपण क्विकली जाऊ. कर लावण्याचे जे अधिकार आहे केंद्र व राज्य यामध्ये विभागले गेले होते. त्याच्यामध्ये उत्पादनावर मद्या व्यतिरिक्त केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, केंद्रीय विक्री कर हे ज्या आहेत राज्यामध्ये हे विभागून दिले. राज्याचे जे कर आहे वस्तू विक्रीवर मूल्याधिक कर, व्हॅट, प्रवेश कर, जकात कर आदी या ज्या गोष्टी आहे याची जी काळजी आहे ती केंद्र सरकारने घेतली घटनेमध्ये.
केंद्र व राज्यांना सर्व प्रकारच्या पुरवठ्यावर जीएसटी लावता यावा म्हणून घटनेमध्ये दुरुस्त करण्याची विधेयकाची आवश्यकता होती, ती त्यांनी केली. घटना दुरुस्तीचे विधेयक राज्यसभेने 3/8/2016 मध्ये पास केले आणि लोकसभेने ऑगस्ट 2016 मध्ये पास केले. आता मी आधी तुम्हाला जे सांगत होतो की कुठलाही विधेयक पास झाल्यानंतर त्याच्यावर जर तुम्ही अंमलबजावणी नाही केली तर घटनेमध्येच अशी तरतूद केलेली आहे की एका ठराविक मुदतीनंतर ते कालबाह्य किंवा ते हे होतं, त्याची व्हॅलिडिटी संपते. तर त्याची ती व्हॅलिडिटी संपली असती म्हणून सरकारने जुलै 2017 मध्ये जीएसटी इम्प्लिमेंटेशन करून टाकलं. तर हे घटना दुरुस्तीचे जे काय कलमा आहेत की कशा आहेत त्या मी एक तुम्हाला दाखवलेल्या आहे याच्यामध्ये की जीएसटी त्याच्यामध्ये घटनेमध्ये अजून एक गोष्ट त्यांनी केलेली आहे की जीएसटी आणलेला आहे एक देश एक कर. आता या एक देश एक कर मध्ये कुठलाही राज्याला कुठला प्रॉब्लेम येत असेल तर हा निर्णय घ्यायचा, तर निर्णय घेण्यासाठी काय केलं माहितीये का की एक जीएसटी कौन्सिलचं समिती नेमली. त्या समितीचे जे अध्यक्ष असतात ते केंद्रीय अर्थमंत्री हे अध्यक्ष आहे. आणि समितीमध्ये काय केलेलं आहे माहितीये का, प्रत्येक राज्याचे जे अर्थमंत्री आहेत ते सदस्य आहेत त्याच्यामध्ये. जर तुम्हाला काही म्हणायचं असेल तर तुम्ही त्या काउन्सिलमध्ये जीएसटी काउन्सिल जी समिती नेमलेली आहे त्या समितीमध्ये तुमचं म्हणणं मांडायचं. समिती त्यावर विचार करेल आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय होईल. तर असं एक ठरवलेलं आहे. नाहीतर आजपर्यंत काय व्हायचं माहितीये का की तुम्ही जुन्या कायद्यामध्ये जाल व्हॅट मध्ये आणि सेल्स टॅक्स मध्ये तर त्या राज्याला जसं वाटेल एखाद्या वस्तूचं त्याप्रमाणे तो कर लावून मोकळा व्हायचा. आता जीएसटी मध्ये एक देश एक ही कर प्रणाली ही सक्सेस कशी होईल, तर सक्सेस होण्यासाठी कुठेतरी सर्वांना एकत्र आणणं गरजेचं होतं. म्हणून एक जीएसटी कौन्सिलची स्थापना केली. त्याच्यामध्ये अर्थमंत्री जे आहे केंद्रीय त्यांना अध्यक्ष केलं. प्रत्येक राज्याचे जे अर्थमंत्री आहेत त्यांना त्या सदस्यत्व दिलं त्याच्यामध्ये आणि हे एकत्र येऊन सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतात. तो निर्णय सरकारकडे जातो, मग कायद्यामध्ये रूपांतर होतो आणि नवीन नवीन जीएसटी मध्ये ज्या काही सुधारणा आल्या 2017 नंतर त्या अशा प्रकारे आलेल्या आहेत की आता एक आपल्या याच्यामध्ये एक प्रश्न आहे की जीएसटीचा दर कमी होईल का. तर हे कौन्सिल मध्ये जातं की या वस्तूचा दर कमी करायचा का, मग ती कौन्सिल ठरवते मग आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय होतो. तर त्या कलमामध्ये जीएसटी परिषदेच्या शिफारशीनुसार राज्यासाठी वर्षात होणाऱ्या महसुलीची हानीची भरपाई मिळेल. पेट्रोलियम पदार्थ, क्रूड ऑइल, हाय स्पीड डिझेल वगैरे हे सर्व जीएसटी परिषदेच्या शिफारशीनुसार पुढील काळापर्यंत जीएसटी आकारला जाणार नाही, याच्यावर मध्यावर कर लावण्याचा अधिकार राज्याकडे दिलेला आहे. अशा प्रकारच्या ज्या घटनेमध्ये ज्या दुरुस्ती आहे त्या दुरुस्ती केलेल्या आहे आणि त्याच्यानंतर या जीएसटीचा जन्म झालेला आहे. ठीक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच शिफारशी केलेल्या आहे. एक समान जीएसटी कर प्रणाली, राष्ट्रीय पातळीवर वस्तू सेवांची एक बाजारपेठ निर्माण करणे, परिषदेमध्ये जीएसटी मध्ये समाविष्ट होणारे कुठले कुठले कर होतील, जीएसटी सूट मिळणाऱ्या कोणकोणत्या वस्तू आणि सेवा असतील, जीएसटीचे दर कसे असतील आणि जीएसटीचा जो कायदा बनेल तो कायदा राबवण्याची पद्धती कशी असेल. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊ. मी थोडं फास्ट जात असेल तर कोणी मला असं सांगावं. किरण, वैशाली ताई. हो सर, व्यवस्थित चाललंय. व्यवस्थित चाललंय ना. हा हो हो. कुठे असं होऊ नये की बा मी थोडासा फास्ट चाललोय त्याच्यामुळे कोणाला समजण्यामध्ये अडचण येईल. तर आता आपला एक पुढचा मुद्दा आहे की कर दर संरचना, की करांचे दर कसे ठरले. तर शून्य आधारित ज्याच्यावर जीएसटीच लागत नाही अशा कुठल्या वस्तू, तर जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य याच्यावर कर दर सरकारने 0 ठेवला, जो की व्हॅट मध्ये सुद्धा 0 कर दरच होता. व्हॅट मध्ये सुद्धा त्याचा कर दर 0च होता. त्याच्यानंतर निम्न दर म्हणून 5% कर दर आहे जीएसटी मध्ये. सर्वसाधारणपणे वापरात असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याचे दर त्यांनी 5% ठेवले.
दोन दर प्रमाण दर जे ठेवलेले ते 12% दर ठेवलेले आहे. 6% CGST लागेल, 6% SGST लागेल. जो ग्राहक उपयोगी वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू 12% मध्ये आणि काही मोठ्या सेवा आहेत त्या 18% मध्ये ठेवलेल्या आहेत त्यांनी. आणि लक्झरीज जे वस्तू आहेत टीव्ही म्हणजे LED टीव्ही आहे, LCD टीव्ही आहे ज्याचा 32 इंचापेक्षा स्क्रीन आहे, किंवा अजूनही बऱ्याच रेफ्रिजरेटर आहे, एअर कंडिशनर आहे, ह्या सगळ्या ज्या लक्झरी कार आहेत त्या सगळ्या 28% मध्ये ठेवलेल्या आहेत. तर कर दरचं जो संरचना आहे ती अशा प्रकारे झालेली आहे जीएसटी मध्ये. आणि परत मला तुम्हाला असं म्हणायचं की कर दर हे कसं किंवा एखादी वस्तूची 18%च किंमत कशी. तर जुन्या काळामध्ये 12% जे एक्साइज ड्युटी लागायचं आणि साधारण 6% त्या राज्याचं व्हॅट लागायचं 18%, त्या सर्व वस्तू त्यांनी 18% ठरवल्या. जुन्या कर दरामध्ये एखाद्या वस्तूला व्हॅट मध्ये तर वस्तूची आहे ती व्हॅट मध्ये त्याला सूट होती आणि फक्त एक्साइज ड्युटीच लागायची. अशा सर्व वस्तू 12% ठरवल्या. तर जीएसटी मध्ये जे कर दर ठरवताना सुद्धा जुन्या ज्या टॅक्स मध्ये जवळजवळ ही वस्तू किती टक्क्याने विकली जायची, कर दर काय असायचं, या सगळ्यांच्या गोष्टीचा विचार करूनच हा कर दर ठरवलेला आहे. परत वस्तू आणि सेवा कराचे घटक जे आहेत त्याचा आपण अभ्यास करू. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, ज्याला आपण CGST म्हणून मी तुम्हाला सांगितलं. CGST म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर. हा राज्यांतर्गत पुरवठ्यावर लागू होईल. इंटरस्टेट गोळा झालेला कर केंद्र सरकार घेईल. परत त्याच्यानंतर राज्य वस्तू व सेवा कर SGST म्हणजे परत हा राज्य अंतर्गत जो व्यवहार होईल त्याच्यावर लागेल. हा राज्यांतर्गत पुरवठ्यावर लागू होईल. गोळा झालेला कर राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये. IGST मी तुम्हाला सांगितलं की ब्युटी ऑफ जीएसटी ज्याला आपण म्हणू. हा IGST म्हणजे एकात्मिक वस्तू व सेवा कर. हा आंतरराज्य व्यवहार व आयातीवर लागू होईल. गोळा झालेला कर केंद्र व राज्यामध्ये वाटला जाईल. केंद्र व राज्यामध्ये वाटला जाईल म्हणजे कुठल्या राज्यामध्ये वाटला जाईल, जो राज्य उपभोग घेतोय वस्तूचं त्या राज्यामध्ये वाटलं जाईल. म्हणजे जेणेकरून त्या राज्याचा सुद्धा विकास करू शकेल. ठीक आहे. आता आपण जीएसटीचे ठळक काही वैशिष्ट्य बघू. वस्तू उत्पादन सेवा पुरवणे किंवा वस्तूंची विक्री यावर वेगवेगळ्या कराऐवजी एकच कर आहे. ठराविक पुरवठ्यांना, वस्तूंना पुरवठा व सेवांना पुरवठा घोषित करण्याचा अधिकार आहे तो शेड्यूल 2 मध्ये त्यांनी नमूद केलेला आहे. शेड्यूल 3 ठराविक वस्तू किंवा सेवा पुरवठा नसल्याने घोषित करण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे. ठराविक संस्थांच्या बाबतीचा कराची वजावट आहे, त्या वजावटचं त्यांनी हे केलं. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स प्रचारक ऑपरेटर सेवांचा सुविधा स्वतःवर संकलित केलेला कर TCS गोळा करतील. हा जो TCS कर आहे हा सर्वसाधारण लोकांचा शी निगडीत नाहीये. मी फक्त एक मुद्दा ठेवायचा म्हणून ठेवलेला आहे याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की बरेच आपल्या याच्यामध्ये चर्चेमध्ये व्यापारी असतील तर हा व्यापारी लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट. तर व्यवसायाचा उघात किंवा त्या वृद्धीसाठी वापरलेल्या किंवा वापरण्याचा हेतू असलेल्या सेवांचा पुरवठ्यावर भरलेल्या कराचे इनपुट टॅक्स क्रेडिट उपलब्ध असेल. तर जीएसटी मध्ये असं प्रोव्हिजन आहे की काही ब्लॉक क्रेडिटचे आयटम सोडले तर सगळ्या चेन मध्ये क्रेडिट हे उपलब्ध आहे. करदात्याने करपात्र पुरवठा भरण्यासाठी वापरलेल्या वस्तू व सेवावर भरलेल्या करावर टॅक्स क्रेडिटच्या 4 अटी अधीन राहून अटी आहेत. तर इनपुट क्रेडिट तुम्हाला उपलब्ध असेल एखाद्याला किंवा तो इनपुट क्रेडिटला तो पात्र असेल त्यासाठी त्याने 4 अटी ठेवलेल्या आहेत. कर बीजक उपलब्ध असणे म्हणजे टॅक्स इनवॉइस तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला इनपुट टॅक्स घ्यायचं तर. कारण तो टॅक्स इनवॉइस ठरवेल. तुम्ही एखादी वस्तू विकत घेताय आणि त्यावर टॅक्स देताय तर समोरचा व्यक्ती जेव्हा तुम्हाला बिल देतोय तर त्या बिलावर तो नोंद करतोय तुमच्या जीएसटी नंबरची आणि त्या टॅक्सची. तर ते टॅक्स बिल वस्तू आणि सेवा प्राप्त झालेल्या असणे म्हणजे एखादी वस्तू जोपर्यंत तुम्हाला रिसिप्ट होत नाही किंवा ती जी सेवा आहे तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही इनपुट क्रेडिट घेऊ शकत नाही.
पुरवठादाराने शासनाकडे कराचा वास्तविक भरणा केलेला असणे गरजेचे आहे. समजा तुम्ही एखादी वस्तू विकत घेत असाल, विकत घेत असताना दिलेल्या टॅक्सचं तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. तर ह्या इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला कधी मिळेल? तुम्ही ज्या व्यापाऱ्याला कर दिलेला आहे वस्तू विकत घेताना, त्या व्यापाऱ्याने तो तुमच्याकडून घेतलेला कर हा सरकारी तिजोरीत भरलेला असेल तरच तुम्हाला इनपुट क्रेडिट मिळेल. आणि जुन्या कर प्रणालीमध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्या जायच्या नाही. तर पुरवठादाराने शासनाकडे कराचा भरणा केला की नाही केला, ज्याने वस्तू विकत घेतलेली आहे आणि कर दिलेला आहे आणि त्याच्याकडे जर टॅक्स इनवॉइस असेल तर तो बेधडकपणे इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचा. पण त्याने काय केलेलं आहे माहित आहे का, की त्याने हा जो इनपुट टॅक्स क्रेडिट आहे त्याने डायरेक्ट सरकारच्या तिजोरीत भरलेला नाही. ज्याने खरेदी केलंय त्याने एखाद्या व्यापाऱ्याला दिलेलं आहे समोरच्या, ज्याच्याकडनं वस्तू विकत घेतली. तर ज्याच्याकडनं वस्तू विकत घेतली त्या व्यापाऱ्याला दिलेलं, त्या व्यापाऱ्याने समजा जर गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये तो भरला नसेल तर तरी हा इनपुट घेऊन मोकळा व्हायचा. तर ह्या जे दोष होते जुन्या कर प्रणालीमध्ये, हे दोष जे आहेत ते परत जीएसटी मध्ये होऊ नये म्हणून जीएसटी मध्ये काही त्यांनी स्ट्रिक्ट कंडिशन लावलेलं आहे की तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकता, पण ह्या अटी असतील इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याचा, की तुमच्याकडे टॅक्स इनवॉइस असणं गरजेचं आहे. तुमचं वस्तू आणि सेवा तुम्ही घेतली पाहिजे. वस्तू न घेता तुम्ही इनपुट घेऊ शकत नाही. पुरवठादाराने शासनाकडे तो कर भरला पाहिजे आणि त्याने त्याचं विवरण पत्र दाखवलं पाहिजे. त्या विवरण पत्रामध्ये त्यांनी तसं दाखवलं पाहिजे की मी अमुक व्यक्तीला माल विकलेला आहे, त्याने त्याच्या विवरण पत्रामध्ये, आणि अमुक अमुक इनवॉइस नंबरने विकलेला आहे, त्याच्यानंतर तू करचं क्रेडिट घेण्यासाठी पात्र आहे. तर हे ठळक वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे काय व्हायला लागलं माहिती आहे का, की रेव्हेन्यू जो लॉस व्हायचा किंवा जी बोगसगिरी व्हायची व्यापारामध्ये, ती बोगसगिरी थांबली आता जीएसटी मध्ये. तर आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे या डिस्कशन मध्ये. तर शेवटच्या टप्प्यामध्ये असं आहे की बऱ्याच लोकांना आधीचा रिजिम मध्ये व्हॅट मध्ये किंवा जनरल सेल्स टॅक्स मध्ये नोंदणी करण्यासाठी खूप त्रास घ्यावा लागायचा. बऱ्याच कागदपत्र त्यांना जमा करावे लागायचे. परत बऱ्याचदा त्या खात्यामध्ये खेट्या माराव्या लागायचे किंवा नोंदणी करताना, आणि सहज नोंदणी व्हायची नाही. जीएसटी मध्ये तसं नाहीये. जीएसटी मध्ये एक जीएसटी नंबर असेल तर तो जीएसटी नंबर हा पॅन बेस्ड जीएसटी नंबर आहे जीएसटी. तर तुमच्याकडे नोंदणी करण्यासाठी जिथून करपात्र पुरवठा केला जाईल अशा प्रत्येक राज्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. एका राज्यात धंद्यासाठी भिन्नस्तरीय विभाग बिझनेस वर्टिकल घेऊ शकतो. नोंदणी घेण्यासाठी पात्रता काय की पूर्वीच्या व्हॅट मध्ये तुम्ही रजिस्टर्ड असाल आणि जर तुम्ही जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन करत असाल तर तो ऍज इट इज ट्रान्सफर झालेला आहे. नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला करत असेल तर तुमच्याकडे फक्त पॅन असेल त्या फर्मचं, फक्त पॅन आणि आधार, आणि तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करताय त्या व्यवसायाचं ऍग्रीमेंट म्हणा किंवा इलेक्ट्रिसिटी बिल, एवढ्या 3 ते 4 कागदामध्ये तेही ऑनलाईन अपलोडिंग करून तुम्ही नोंदणी करू शकता. हे सगळ्यात ठळक वैशिष्ट्य आहे जीएसटी मध्ये. आज आम्ही काय करतो की बऱ्याच आमच्या ऑफिस मधल्या, आमच्या कंपनी मधल्या नवीन राज्यामध्ये जेव्हा व्यवसाय चालू करतो तर आम्ही नोंदणी करतो 2 ते 3 दिवसामध्ये आमची नोंदणीचा आम्हाला जीएसटी सर्टिफिकेट मिळून जातं की अमुक राज्यामध्ये तुम्ही तुमचा नोंदणीचा अर्ज मंजूर झालेला आहे. आणि फार सोपं करून ठेवलेलं आहे त्यांनी. आता मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की आधी मी एक सांगितलं होतं की कॅस्केडिंग जो इफेक्ट होता आधी, त्या कॅस्केडिंग इफेक्ट मुळे काय व्हायचं की वस्तू आणि सेवा कर जीएसटी मध्ये अंतर्गत सेवाच्या किमतीवर कसा परिणाम व्हायचा. तर मी एक उदाहरण दिलेलं आहे की उदाहरण आहे की आधीचा ह्याच्यामध्ये सेवा कर 15% लागायचं, त्याच्यानंतर समजा 3% व्हॅट लागायचं. ठीक आहे, 100 रुपयाची वस्तू आहे, हे झाले 115 रुपये तुम्ही टॅक्स द्यायचे. तर आणि 115 रुपये तुम्ही टॅक्स द्यायचे
आणि नंतर जीएसटी आल्यानंतर तो जो टॅक्स आहे, जो टोटल टॅक्स आहे, तो तुम्ही जीएसटी अंतर्गत सेवेच्या किमतीवर कसा परिणाम होईल या दोन मध्ये दिसेल की जीएसटी मध्ये सिमलेस क्रेडिट अवेलेबल झाल्यामुळे वस्तूची किंमत ही कमी होईल त्याच्यामध्ये. तर हे टेबल असं दर्शवतं. त्याचप्रमाणे एक मिनिट. आणि जीएसटी अंतर्गत वस्तूवर कसं होईल की आधी काय व्हायचं की एकूण जे जीएसटी आहे, जीएसटी येण्याआधी एक उदाहरणादाखल दाखवलं की बाबा तुम्ही सेवा कर देता एवढे टक्के व्हॅट एवढे, सीजीएसटी एवढे, 100 रुपयाची वस्तू असेल तर तुम्ही 132 रुपये द्यायचे आणि जीएसटी आल्यानंतर ते तुम्ही 128 रुपये देता. हे मी डायरेक्ट उपभोक्त्याच्या दृष्टिकोनातून सांगतो की एक उपभोक्ता एखाद्या वस्तूला आधीच्या टॅक्स प्रणालीमध्ये 132 रुपये द्यायचा वेगवेगळ्या टॅक्स ऍड करून आणि आत्ताच्या कर प्रणालीमध्ये तो 128 रुपये देतो. तर 132 मायनस 128 जे काय आहे तो जीएसटी मध्ये तेवढा फायदा झालेला आहे. जीएसटीचा हा परिणाम आहे हे दाखवायचं. तर बाकी काही नाही. आपण आता इथून पुढे किरण आपण प्रश्न उत्तराकडे जाऊ शकतो. माझ्याकडून जीएसटी विषयी एवढंच होतं. अजून कोणाला प्रश्न असतील तर ते नक्कीच विचारू शकतो. आवाज किरण तुझा आवाज येत नाहीये. नाही येत आहे, नाही येत आहे, आवाज येत नाहीये. एक काम कर, तू थोडं लेफ्ट होऊन पुन्हा ये. अभिजित त्याला पटकन घे. हो. आपण नमस्कार, 2 सर. मिनिटं थांबूया. हा चालेल चालेल. तोपर्यंत आपण आलेले प्रश्न घेऊया का जरा? हा चालेल चालेल. सर, एक प्रश्न आलाय की ट्युशन किंवा क्लासेस वरती जीएसटी असतो का? ट्युशन किंवा क्लासेस वरती जर तुमचं जीएसटीचं ते नोंदणी आहे ती कशा आहे की तुम्हाला जीएसटी नोंदणी करण्यासाठी 40 लाखाचा टर्नओव्हर असणं गरजेचं आहे. तुम्ही जर 40 लाखाचा खाली तुमचा व्यवहार असेल तर तुम्ही जीएसटी मध्ये नोंदणी नाही केलं तरी चालतं. तर तुमचं जर 40 लाखापेक्षा ट्युशन क्लासेस असेल तर आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि तुमची जी ट्युशन आहे ही एक सेवेमध्ये मोडते. मग तुम्हाला 18% जीएसटी लावावं लागेल. त्याचं उत्तर असं आहे. जर 40 लाखाचा आत तुमची ट्युशन फीस असेल तर तुम्हाला जीएसटी लागणार नाही. थोडक्यात हाच नियम हॉटेल बिझनेसला पण लागेल का? कारण हॉटेल बिझनेसला जीएसटी लागेल का असा प्रश्न विचारलाय एक हॉटेल प्रश्न. बिझनेसला जीएसटी लागतं. मी तुम्हाला या सेशन मध्ये सांगितलं की वस्तू आणि सेवा हे एकत्रित करून जीएसटी झालेला आहे. तुम्ही जर वस्तू हॉटेल बिझनेस मध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का की एखादी वस्तू तुम्ही मेनू विकताय पण ते मेनू बनवताय त्या वस्तू आणि सेवा दोन्ही गोष्टी येतात. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. थ्रेशहोल्ड लिमिट आहे हॉटेल बिझनेस मध्ये. तर याच्यामध्ये जीएसटी मध्ये 2 गोष्टी तुम्हाला सांगतो मी. एक कॉम्पोजिट डीलर म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याला टर्नओव्हरची लिमिट आहे 1.5 कोटीची. त्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल की ऍज अ कॉम्पोजिट डीलर म्हणून तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं जीएसटी मध्ये तर 1.5 कोटी पर्यंत तुमचा टर्नओव्हर होईपर्यंत तुम्ही फक्त 1% टॅक्स लावायचा आहे समोर पुढे. 1%, 1.5 कोटी टर्नओव्हर पर्यंत. अच्छा अच्छा. किरण, पुढचा प्रश्न घे वैशाली तोपर्यंत. एक प्रश्न आला होता निखिल मनोहरचा हा. तिथे याच्यावर चार्टवर
तो प्रश्न असा होता की 40 लाख निखिल मनोहर जरा तुम्ही परत तो प्रश्न टाकला तर बरं होईल. 40 लाख 40 लाखापेक्षा कमी टर्नओव्हर असलेल्या ऑनलाईन क्लासेससाठी जीएसटी लागेल का, असा त्यांचा मी प्रश्न आहे. उत्तर दिलं की नाही लागणार. कारण तुम्हाला नोंदणीला हे बघा 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. 40 लाखाचा टर्नओव्हर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही नोंदणी नाही केली तरी चालते. पण 40 लाखाचा आज टर्नओव्हर आहे म्हणून तुम्ही नोंदणी करूच नाही असंही नाही. तुम्ही नोंदणी करू शकता ऍज अ, आणि एकदा तुम्ही नोंदणी केली की तुम्ही जीएसटी लावाल समोरच्या तो जीएसटी तुम्ही तुमच्या खिशातून भरणार नाही. निश्चितच तुम्ही जेव्हा सेवा द्याल ह्याला तुमच्या स्टुडंटला तर त्या स्टुडंटची ती कॉस्ट वाढून जाईल आपोआप. 100 रुपये ट्युशन फीस घेण्याऐवजी तुम्ही 118 रुपये घ्याल त्याच्याकडनं तर 18 रुपये त्याची कॉस्ट वाढेल. अदरवाईज समजा तुम्ही असंच ठरवलं की बुवा तुम्ही त्याच्याकडनं जीएसटी घेणार नाही तर हा बर्डन तुमच्यावर येईल. त्या 100 रुपयामधून 88 रुपये तुमची ट्युशन फी दाखवा आणि 82 रुपये तुमची ट्युशन फी दाखवा आणि 18 रुपये गव्हर्नमेंटला द्या. तर जे 100 रुपये तुम्हाला जे मिळणार होते तुमच्या खिशामध्ये ते तुम्हाला ते 82 रुपये मिळतील. तर जोपर्यंत तुम्हाला कायदा बोलतो किंवा 40 लाख टर्नओव्हर पर्यंत जीएसटी रजिस्ट्रेशन तुम्ही नाही घेतला तरी चालतो तर तोपर्यंत चालू द्या. 40 लाखापेक्षा तुमचा व्यवहार असेल तर हो तुम्हाला जीएसटी लागेल. आणखी एक प्रश्न आहे की भारताबाहेर जर खरेदी केलेली असेल तर जीएसटी भरावा लागेल का? हो, इम्पोर्टवर आयजीएसटी भरावा लागतो पण ही तुमची कॉस्ट होणार नाही. तुम्ही भारताबाहेरून जे इम्पोर्ट करता त्याच्यावर इम्पोर्टवर आयजीएसटी टॅक्स भरावा लागतो तुम्हाला आणि तो तुम्हाला जीएसटी लागेल पण त्याच्यात तुमचं कुठलंही नुकसान नाही. तुम्ही भरलेला जो आयजीएसटी आहे त्याचं क्रेडिट तुम्ही घेऊ शकता. तुमची कॉस्ट एवढीच राहील. तुम्ही समजा तुम्ही 100 रुपयाचा आयात करता आणि भारतात आणल्यानंतर तुम्हाला 18 रुपये आयजीएसटी भरावी लागते तर तुमची जी कॉस्ट आहे ती 100 रुपयेच राहील. दिलेले 18 रुपये हे तुम्ही क्रेडिट म्हणून घेऊ शकाल. बरं, अजून एक सामान्य ग्राहक व्यापाऱ्याचा जीएसटी नंबर तपासू शकतो का आणि तो कसा? हो, तपासू शकतो. टॅन बेस्ड जीएसटी नंबर असतो. एक हे आहे तुम्ही www.gst.gov.in वर गेला आणि सर्च जीएसटी वर क्लिक केला आणि तुम्ही जीएसटी नंबर टाकला तर तुमचा सगळा प्रोफाईल समोर येतो. तपासू शकतो. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि लेबर सप्लाय साठी जीएसटीचं विवरण कसं असतं? गव्हर्नमेंट सप्लाय आणि लेबर सप्लाय. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि लेबर सप्लाय हा याच्यामध्ये जीटीए मध्ये रिव्हर्स चार्ज मध्ये येतो. त्यांना सांगा की याचं थोडंसं मला बघावं लागेल, अभ्यास करावा लागेल कारण हे मला माहित नाहीये. तर त्याचं उत्तर त्यांना वैयक्तिक त्यांचा नंबर असेल तर मी देऊ शकेल त्याच्यानंतर. बरं, गटामध्ये ते कदाचित तुम्हाला प्रश्न विचारतील मग तेव्हा तुम्ही उत्तर देऊ शकता. 100% ते चेक करून देईल त्यांना. बरं, 40 लाखांचा नियम सर्व प्रकारच्या व्यवसायांना लागू आहे का असाही एक प्रश्न आलाय. हो, नोंदणी करण्यासाठी नोंदणीकृत व्यापाऱ्याने 40 लाखाचा वरती टर्नओव्हर झाला तर जीएसटी मध्ये नोंदणी करणं बंधनकारक आहे. ते सगळ्यांसाठी आहे. बरं, आणि अजून एक विचारले की जीएसटीचे सगळे फायदे तर आता तुम्ही समजावून सांगितले पण त्याचे काही तोटे आहेत का? कारण त्याच्यावरती खूप वाद घातला गेला, वादविवाद झाले. जीएसटीचा तोटा म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो जीएसटीचे तोटे कसे आहेत. जीएसटी मध्ये काय झालेलं आहे की हे जे जीएसटी आहे, जीएसटी आणल्यानंतर जीएसटी येण्याआधी काय व्हायचं की जे सरकारी अधिकारी आहे त्यांच्याकडे काम होतं. जीएसटी आल्यानंतर सरकारी अधिकाऱ्याकडे काही काम राहिलेलं नाही. सगळं ऑनलाईन करून ठेवलेलं व्यापाऱ्याला करायचं. कंप्लायन्सेस जीएसटी रिटर्न व्यापाऱ्याला फाईल करायचा, तो ऑनलाईन. त्याला डायरेक्ट रिपोर्ट मिळतो कोणी रिटर्न फाईल केला त्याच्यामध्ये काही डिफरन्सेस मिळतात का. सरकारी अधिकाऱ्याला फक्त आता नोटिसेस काढणे एवढंच एक काम राहिलेलं आहे कुठल्याही व्यापाऱ्याला. तर जीएसटीचा नुकसान काय, तर आजच्या तारखेला नुकसान हे की कंप्लायन्सेस बर्डन खूप वाढले. आता जीएसटीचं तुम्ही बघायला जाल तर दर 10 तारखेला तुम्हाला एक विवरणपत्र दाखल करावं लागतं जर तुम्ही सेल्स करता. त्याला GSTR 1 म्हणतात.
त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं की दर 20 तारखेला, दर महिन्याच्या 20 तारखेला तुम्हाला एक अजून रिटर्न दाखल करावं लागतं. त्याला 3B रिटर्न म्हणतात. त्याच्यामध्ये जो तुमचा सेल्स आहे आणि तुमची जी खरेदी आहे त्याच्यामधला जो फरक आहे, तुमचा टॅक्स डिटरमाइन होतो, तो भरावा लागतो. कोणाकडे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युशन घेत असेल तर त्याचंही वेगळं रिटर्न फाईल करावं लागतं. तर वेगवेगळे रिटर्न, वेगवेगळे कंप्लायन्सेस ते करावे लागतात. हा एक बर्डन सोडला तर तसं पाहायला गेलं तर जीएसटीचं माझ्या मते काही तोटे नाही. कुठल्याही नवीन टॅक्स प्रणाली आलेली आहे तर त्याला जन्म होऊन आज 2-3 वर्ष झालेले आहे. तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे कंप्लायन्सेस बर्डनचा, त्या बर्डनचा कंप्लायन्सेसचा सरकार सुद्धा विचार करत आहे आणि त्याच्यामध्ये सुसूत्रता कशी आणता येईल त्यासाठी त्यांनी रिटर्नचा फॉर्मॅटमध्ये चेंज करण्याचं सुद्धा प्रोव्हिजन आणलेलं आहे, जे ऑक्टोबर पासून ते करणार आहेत की नवीन रिटर्न प्रणाली आणणार आहेत. त्या नवीन रिटर्न प्रणालीमध्ये कसं होईल की एखाद्या तुम्ही ज्याच्याकडनं खरेदी करताय माल, तर आज तुम्ही काय करताय माहिती आहे का की तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग करताय. तुम्ही ज्याच्याकडनं खरेदी करताय तो त्याचं रिटर्न दाखल करतोय सेल्सचा, तो डेटा तुम्ही ऑटोमॅटिक ऑटो पॉप्युलेटेड करू शकता तुमच्या ह्याच्यावर. ती तुमची खरेदी झाली, आपोआपच रेकॉर्ड होऊ शकतो. तर बऱ्याच गोष्टी सरकारी आणतं. तोटा ऍज माझ्या मते हेच आहे की कंप्लायन्सेस बर्डन आणि रिकन्सिलेशन आहे जीएसटी मध्ये. बरं. अजून एक प्रश्न आलेला आहे की त्यांनी असं विचारलं की माझ्या एका पॅनवर मी 2 किंवा जास्त उद्योगांची जीएसटी नोंदणी करू शकतो का? म्हणजे एक करू ट्रेडिंग हा कंपनी असेल आणि दुसरी सेवा पुरवठा करणारी कन्सल्टन्सी असेल. करू शकता. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं, लॉ मध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे की यू कॅन ऑप्टेन द रजिस्ट्रेशन बिझनेस व्हर्टिकल वाईज. आता तुम्हाला उदाहरणच द्यायचं तर रिलायन्स ग्रुप आहे. रिलायन्सचा एकच पॅन नंबर आहे, पण रिलायन्सचे अनेक उद्योग आहेत. रिलायन्सचं पेट्रोकेमिकल आहे, रिलायन्सचं रिटेल आहे, रिलायन्सचा अजून काय उद्योग आहे. तर ते वेगवेगळे जीएसटी नंबर आहे, पण पॅन एकच आहे त्याचा. तर त्याला अच्छा. म्हणतात बिझनेस व्हर्टिकल वाईज रजिस्ट्रेशन. एका पॅनचा अगेन्स्ट जर तुमचे बिझनेसचे वेगवेगळे व्हर्टिकल असतील तर हो, तुम्ही एका पॅनचा अगेन्स्ट मल्टिपल रजिस्ट्रेशन घेऊ शकता. HSN कोड काय आहे त्याच्याबद्दल हा. माहिती द्या असं हे मला म्हटलेलं आहे. सांगायचं, मला नक्की वाटलंच होतं की हा प्रश्न येणार आहे. HSN कोड काय? तर मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला मध्यंतरी समजून सांगताना हे सांगितलं होतं की कर दरामध्ये सुसूत्रता आणली आणि वस्तू की सेवा हा वाद संपुष्टात आला जीएसटी मध्ये. तर हा जो वाद संपुष्टात आला याला सगळ्यात बेसिक कारण काय आहे तर HSN कोड. HSN कोड काय आहे? याचं लॉंग फॉर्म असं HSN कोडचं हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. म्हणजे एखाद्या वस्तूला एक विशिष्ट कोड दिलेला आहे, तो इंटरनॅशनल लेवलवर कित्येक देशाने तो मान्य केलेला आहे. समजा मी तुम्हाला सांगतो की मोबाईल फोन आहे, तर मोबाईल फोनचा जो HSN कोड आहे 8517, हा HSN कोड आहे 8517. ह्या वस्तू आणि सेवावर कुठलाही एक एकत्रित हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचरने जो दिलेला आहे त्याला HSN कोड म्हणतात. इम्पोर्ट करताना जो कोड वापरला जातो, इम्पोर्ट ड्युटी भरताना, तर त्याला एका वस्तूला एक स्पेसिफिक कोड दिलेला आहे, त्याला HSN कोड म्हणतात. आणि तुम्हाला सांगतो मी की HSN कोड मुळे काय झालेलं आहे माहिती आहे का की HSN कोड बेस्ड कर दर बनवलेले आहे सरकारने की अमुक HSN कोड हा अमुक कर दरामध्ये असेल, तमुक HSN कोड हा तमुक कर दरामध्ये, म्हणून हा वाद संपुष्टात आला. आणि हा कर दर पत्रक आहे, हा जो कर दर पत्रक आहे जीएसटीचा, हा संपूर्ण राज्याला, संपूर्ण देशाला लागू असल्यामुळे संपूर्ण देशामध्ये एका वस्तूवर एकच टाईपचा कर लागतो आणि ती वस्तू संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ एकाच किमतीला मिळते. तर त्याच्या मागचं कारण हे HSN कोड आहे. अच्छा. अजून एक प्रश्न आहे की पूर्वीच्या कर प्रणालीमध्ये फक्त नोंदणीकृत व्यापारीच कर भरत असत. अधिकृत नोंदणी नसलेल्या काही व्यापाऱ्यांना कर चोरी करायला बराच वाव होता. तर याच्यामध्ये जीएसटी मुळे काही चांगला किंवा वाईट असा फरक पडलाय का? हा, त्याच्यामध्ये कसा फरक पडलेला आहे मी सांगतो तुम्हाला. पूर्वीचा याच्यामध्ये व्हॅट मध्ये किंवा सेल्स टॅक्स मध्ये एखाद्याने
अनोंदणीकृत व्यापारी असेल, अनरजिस्टर्ड डीलर, जीएसटी मध्ये काय व्हायला लागलं की तुम्ही अनरजिस्टर्ड डीलर कडून जर तुम्ही परचेस करत असाल, वस्तू विकत घेत असाल, तर रिव्हर्स चार्ज मध्ये तुम्हाला टॅक्स भरायचा आहे आणि त्याची नोंद करायची की मी रिव्हर्स टॅक्स मध्ये अमुक अमुक व्यापाऱ्याकडनं खरेदी केली. तर पुढे जाऊन काय होईल का हा एक डेटा निर्माण होईल जीएसटी डिपार्टमेंटकडे की हा नोंदणीकृत व्यापारी आणि हा माल विकतोय. तर जीएसटी डिपार्टमेंट डायरेक्ट त्याच्याकडे जाऊन त्याची नोंदणी करून घेऊ शकतात की बाबा रे तू अनोंदणीकृत आहे, तू बिझनेस तर करतोय, तुला आता जीएसटी मध्ये नोंदणी करावी लागेल. तर हा फरक आहे त्याच्यामध्ये. तर जीएसटी मध्ये काय केलेलं आहे की अनोंदणीकृत व्यापाऱ्याकडनं जी खरेदी करतात त्याची नोंद हा नोंदणीकृत व्यापाऱ्याला द्यावी लागते आणि ती तो दिल्यानंतर ती जीएसटी डिपार्टमेंटला कळते आणि त्याच्यानंतर तो जीएसटी डिपार्टमेंट त्याच्याकडे अप्रोच होऊन बरोबर नोंदणी करून देतात. बोला. छोटा जर बिझनेस असेल तर कॉम्पोजिशन आणि नॉर्मल याच्यामध्ये कोणती स्कीम घेणं चांगलं असेल असं विचारलंय. आता याचं उत्तर असं असेल की बघा तुम्ही कॉम्पोजिशन म्हणून घेत असाल, समजा ऑप्शन जर घेत असाल कॉम्पोजिशन, तर कॉम्पोजिशन मध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट खरेदी करताय एखाद्या व्यापाऱ्याकडनं, त्याचं इनपुट क्रेडिट तुम्हाला उपलब्ध नाहीये. प्लस कॉम्पोजिशन डीलर उपलब्ध नसल्यामुळे नॉर्मली काय झालं माहितीये का की त्या वस्तूची किंमत तुमच्याकडे वाढली, ती तुमची कॉस्ट झाली. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर 1% टॅक्स लावून किंवा 1% टॅक्स जीएसटी ला भरताय. कॉम्पोजिशन डीलर कडनं आणि नॉर्मल डीलर कडनं माझ्यासारख्या माणसाला जर वस्तू विकत घ्यायची असेल तर कॉम्पोजिशन डीलरची वस्तूची किंमत ही नॉर्मल डीलर पेक्षा जास्त असल्यामुळे मी व्यापारी म्हणून नॉर्मल डीलरला प्रिफर करेल. हा फरक आहे त्याच्यामध्ये. बरं, अजून एक प्रश्न आलाय. त्यांनी असं म्हटलंय की नवीन स्टार्टअप आहे आणि नवीन स्टार्टअप साठी उद्योग आधार हे आता उद्यम आधार झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये जीएसटी अनिवार्य केलेलं आहे. पण स्टार्टअप आहे, सुरुवात आहे, त्यामुळे पहिले काही महिने काही सेल वगैरे होणार नाही, पण रिटर्न मात्र भरायलाच लागतं. तर दर महिन्याला ते रिटर्न आपण स्वतः भरू शकतो का, याच्याबद्दलची थोडी माहिती मिळेल का? नक्की भरू शकता. नीलचं रिटर्न दाखल तुम्ही आता तर नीलचं रिटर्न दाखल करण्यासाठी जीएसटी डिपार्टमेंटने SMS सेवा सुद्धा चालू केली. तुमचं जर रिटर्न नील असेल तर तुम्ही SMS द्वारे सुद्धा कळवू शकता, तुमची तिथे नोंदणी होऊन जाते की यस तुम्ही रिटर्न फाईल केलं म्हणून, आणि स्वतः भरू शकता. रिटर्न फाईल करणं फार काही अवघड नाही ठेवलेले जीएसटी मध्ये. टेबल आहे ते टेबल समजले पाहिजे. आज प्रॉब्लेम काय झालेला माहिती आहे का की त्या टेबलचं इंटरप्रिटेशन करता येत नसल्यामुळे तुम्हाला कन्सल्टंटची गरज पडते. असं आहे. नक्कीच तुम्ही एकदा नोंदणीकृत व्यापारी आहात, तुम्ही नोंदणी घेतली पण तुमचा व्यवहार अजून चालू झालेला नाहीये, तरी तुम्हाला नीलचं रिटर्न दाखलच करावं लागेल. आणि नीलचं रिटर्न दाखल करणं खूप सोपं आहे. तुम्ही SMS द्वारे सुद्धा करू शकता. प्रश्न आहेत का अजून कोणाचे? काही असतील तर कृपया चॅट बॉक्स मध्ये टाका. वैशाली ताई, मी आता आलोय जस्ट ऑनलाईन. माझ्या फोनचा काही प्रॉब्लेम झाला होता, हरकत त्याबद्दल नाही किरण, सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करतो. हरकत. तर सर, तुम्ही आता बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली असतील, तर एक माझाही प्रश्न होता त्यात जो मी लिहिला होता की आता COVID-19 मुळे सरकारने बरीच सवलत दिली होती जीएसटी भरण्यामध्ये. मार्च 2019चा जो शेवटचा रिटर्न होता तो 31 जुलैपर्यंत 31 जून पर्यंत, मला 30 जून पर्यंत त्यांनी सूट दिली होती. तर आता त्याच्यानंतर जर का भरला असेल, मला वाटतं 3 जुलैपर्यंत ते वाढवलं होतं, तर त्याच्यानंतर कोणी भरत असेल तर त्या व्यक्तीला किती दंड लागणार आहे, त्याच्याबद्दल काय तरतूद केलेली आहे? तर मी सांगतो. त्याच्यामध्ये त्यांनी जी मुदत दिलेली आहे कोविड मध्ये, त्या मुदतीनंतर जर तुम्ही रिटर्न दाखल करत असाल तर दंड जे आहे त्यांनी ते दंडाची प्रोव्हिजन काढून टाकलेली आहे. हो, जर तुमचं जीएसटी मध्ये टॅक्स लायबिलिटी येत असेल तर तुम्हाला 9% इंटरेस्ट लागेल. 18%चा जो इंटरेस्ट आहे तो 9% केलेला आहे. आणि आधीच्या याच्यामध्ये काय की समजा तर तुम्ही उशिरा रिटर्न दाखल करत असाल तर तुम्हाला 18% इंटरेस्ट पण लागायचा आणि शिवाय तुम्हाला दंड पण लागायचा.
आता बरोबर. तुम्हाला दंड लागणार नाही, 18% इंटरेस्ट ऐवजी तुम्हाला 9% इंटरेस्ट लागेल. ओके एवढंच आहे. ओके. नंतर एक प्रश्न आला होता की पूर्वीच्या वेळेला जीएसटी च्या आधी लोक फ्रॉड करायचे, नोंदणी करायचे नाही व्यवसायाची. तर आता जीएसटी आल्यामुळे त्यात काही फरक पडलाय का? म्हणजे नोंदणी वाढली आहे का? आणि लोकांचं म्हणजे जे व्यावसायिक कॅश टू कॅश व्यवहार करायचे त्याच्यात काही कमतरता आली आहे का? म्हणजे हा, ह्याच्यामध्ये कसं झालेलं आहे माहितीये का, मी सांगतो तुम्हाला. आधी काय व्हायचं की एखादी वस्तू विकल्यानंतर जीएसटी मध्ये काय झालेलं आहे माहितीये का, की तुम्ही एक इनव्हॉइस बनवला आणि तो माल आहे, तो तुम्ही माल जेव्हा दुसऱ्याला विकत असताना तुम्हाला एक ई-वे बिल बनवावं लागतो वस्तू बरोबर कॅरी करायला. त्या ओके. ई-वे बिल मध्ये तुमची काय इन्फॉर्मेशन असते, तुमचा इनव्हॉइस नंबर असतो, जो ऑनलाईन पोर्टलवर रेकॉर्ड होऊन जातो की तुम्ही अच्छा. हा इनव्हॉइस बनवला, एवढ्या व्हॅल्यूचा बनवलेला आहे आणि एवढं टॅक्स आणि ही वस्तू तुम्ही विकताय. ई-वे बिल बनला. त्यानंतर बरोबर. ई-वे बिल बनवल्यानंतर काय होतं की तुमचा जो ट्रान्सपोर्टर आहे तो मटेरियल उचलतो, तो ट्रान्सपोर्टर स्वतःचे डिटेल टाकतो, त्याला पार्ट 2 म्हणतात ई-वे बिल मध्ये. ठीक आहे. तो ट्रान्सपोर्टर स्वतःचे डिटेल टाकतो आणि ती वस्तू ते सर्व रेकॉर्ड होऊन जातं. त्याचे 2 नंबरचे जे धंदे व्हायचे की परस्पर माल विकला, कन्सिलेशन ऑफ सेल म्हणायचे त्याला, की बरोबर. मी 2 नंबर मध्ये माल विकला, मी मुळातच 2 नंबर मध्ये खरेदी केलेला होता, माझ्याकडे काही बुक्सवर रेकॉर्ड नाही तो माल, मी त्याला पैसे दिले, माझ्याकडे पडलेले होते पैसे, ते पण रेकॉर्डेड नव्हते, त्याला दिले, माल घेतला, तिसऱ्याला विकला, त्याने पण नाही. तर आता ह्याच्यामध्ये बराच अंकुश लागलेला आहे, करणारे आजही करतच असतील. बरोबर. प्रत्येक कायदा तुम्ही किती जरी कडक केला तर भारत देशामध्ये त्याचं पळवाट काढणारे लोक आहेतच. हुशार लोक परत आहेत. अजून कायदा करायचा. पण जीएसटी आल्यामुळे काय झालं की बऱ्याच अंशी ह्याच्यावर चाप बसलेला आहे ई-वे बिलमुळे. इवन मी तुम्हाला सांगतो की ई-वे बिलचा प्रोव्हिजन एवढी स्ट्रिक्ट करून ठेवलेली आहे की एक व्यापारी आणि ई-वे बिलचं कसं असतं माहितीये का, की मुदत दिलेली आहे की तुम्ही समजा माल निघाला मुंबईहून पुण्याला आणि समजा मुंबई पुणे 100 किलोमीटरचं अंतर आहे, तर तुमचं ई-वे बरोबर. बिल फक्त एकच दिवसासाठी व्हॅलिड आहे. अच्छा. तुमची गाडी ब्रेकडाऊन झाली तर तुम्हाला ते वाढवायचंय आणि तुम्हाला मुंबई ते पुण्याचा मधला पिनकोड जर टाकलं तर तुम्हाला ते अंतर आपोआप सिस्टम दाखवतो की एवढं अंतर आहे. आता समजा 300 किलोमीटर अंतर आहे तर तुम्हाला 3 दिवसाची ते ई-वे बिलची व्हॅलिडिटी ती संपून जाते. आणि एकदा असंही झालेलं आहे की एका डीलर बरोबर की एक माल महाराष्ट्रातून तामिळनाडूत निघाला, तो जायचा होता, तो जो पत्ता होता 2 पिनकोड मधला, तो समजा पूर्व पश्चिम होता आणि ड्रायव्हर मार्ग चुकल्यामुळे तो दक्षिणेकडे असा वळला समजा, तर दक्षिणेकडे वळला तर त्याला पकडलं की तुझा रूट हा आहे, तू इकडे कसा आला, म्हणून त्याच्यावर केस झाली. अरे बापरे. पण मग हा थोडासा त्यांच्या म्हणजे काय म्हणतात ना की त्याच्याशी निगडीत नसलेल्या बाबतीतही ते आडकाठी करतायत असं थोडंसं. नाही, मग त्याच्यात काय असतं की माहित आहे का, की समजा एक व्यापारी काय करतो माहित आहे का, की एक वस्तू आहे, 50 लाखाची वस्तू आहे त्या गाडीमध्ये, त्याच्याशी वाद घालण्यापेक्षा बा तुझं काय दंड आहे तू घेऊन टाक आणि ती माझी गाडी सोड, कारण मला त्या व्यापाऱ्याला कमिटमेंट आहे माल देण्याची, मला ते माल द्यायचं. एखाद्याला जर त्याचं असेल की नाही मी भांडणार आहे तर तो टेक्निकली भांडवू शकतो. पण त्याच्यामध्ये कसं आहे की ई-वे बिलचं नॉन कम्प्लायन्सेस जे आहे त्याच्यामध्ये मटेरियल सीजर ही प्रोव्हिजन टाकलेली आहे. जे जीएसटी डिपार्टमेंटला अधिकार दिलेला आहे की तुम्ही त्याचं मटेरियल सीज करू शकता आणि त्याच्याकडनं ते दंडाची रक्कम वसूल करा, टॅक्सची रक्कम वसूल करा आणि त्यांचं ते मटेरियल रिलीज करा, असं आहे. बरोबर. तर आणि आता आगामी काळात कुठले जीएसटीचे दर कमी होण्याची शक्यता आहे? म्हणजे असा एक प्रश्न आला होता की कारण आता कोविड मध्ये तर सगळंच बदललंय, तर त्यात काही फरक पडणार आहे असं काही आहे का? त्याचं उत्तर असं खूप अवघड आहे आणि त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही, कारण हे सर्व जे मी तुम्हाला कसं सांगू शकतो की मी तुम्हाला आधीच सांगितलं की एक जीएसटी कौन्सिल असते, त्याचं संघ राज्य शासनाचे अर्थमंत्री त्याचे अध्यक्ष आणि वेगवेगळे राज्य आहे त्याचे अर्थमंत्री त्याचे हे जाऊन रिप्रेझेंटेशन देतील
अर्थमंत्री सुद्धा रिप्रेझेंट कुठली गोष्ट कधी करतात की त्या राज्यामधून त्या व्यापाऱ्याकडनं त्यांना रिप्रेझेंटेशन येतं की बा या परिस्थितीमध्ये आमचा बिझनेस धोक्यात आहे, तर कर दर कमी केलं तर एखाद्या वेळेस त्या वस्तूची किंमत कमी होईल आणि लोक ते खरेदी करण्यात आकृष्ट होतील, म्हणून ते राज्य शासनाला विनंती करतात, रिप्रेझेंटेशन करतात की कर दर कमी करावं. तो अर्थमंत्री काउन्सिलमध्ये जाऊन बोलतो, मग काउन्सिलमध्ये सगळ्यांचा जो सूर असेल कर दर कमी करण्याचा, तर काउन्सिल हे सरकारला प्रपोज करते की कर दर कमी करण्याचं आमच्याकडे रिप्रेझेंटेशन आलेलं आहे आणि कर दर कमी करावा, तर सरकार त्याच्यानंतर निर्णय घेऊ शकते. पण त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं की कर दर कमी करण्यापेक्षा सरकार काय विचार करते माहितीये का, की दोन कर दर आहे 12 आणि 18. या 12 आणि 18ला 15% म्हणून एकच कर दर करण्याचा विचार करते. 12%चे काय 18%चे काही जे आयटम आहेत, बरेचसे आयटम हे 15% करायचे आणि बरोबर. 12%चे 15% करायचे, मध्य मार्ग शोधायचा विचारात आहे सरकार. हे बरोबर. आता चालू होतं, ते त्याचं विचाराधीन आहे काउन्सिलचा. तर आता बघू पुढे काय होईल. कोणी एक विचारलं प्रश्न की आला होता. हा धन्यवाद सर. अजून एक प्रश्न आला होता जो बिल्डर संबंधित आहे. म्हणजे आता बिल्डिंगचा करार, जो घर खरेदीचा करार आहे, तो केल्यानंतर त्याच्यावर जीएसटी लागतो. तर करार नंतर रद्द झाला तर जो भरलेला जीएसटी आहे तो परत मिळतो का, आणि त्याची काय प्रोसिजर आहे का? तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे? हे बघा, एक अनरजिस्टर्ड माणूस आहे ज्याने व्यवहार केला बिल्डरशी. त्याने समजा एक फ्लॅट घेतला 1 लाख रुपये आणि 12,000 रुपये त्याने टॅक्स दिला. आता तो करार रद्द झालेला आहे. करार रद्द झाला तर त्याला त्याचा जो दिलेला जीएसटी आहे तो जीएसटी परत मिळावा. कारण मी जीएसटी भरायला, मी जर व्यापारी किंवा बिल्डर आहे, मी जीएसटी कधी भरेल? मी कुठली गोष्ट विकली तर जीएसटी भरेल. आता तो करार रद्द झाला, मीच विकली नाही, तर मीच तो गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये भरत नसेल, तर मी ज्या व्यक्तीकडून घेतलेले पैसे आहेत ते मी माझ्या पॉकेटमध्ये ठेवू शकतो का? ते मला परत द्यावे लागतील. तर करार रद्द झाला तर जीएसटीचे पैसे इन्क्लुडिंग जीएसटी त्यांना परत मिळायला पाहिजे. ठीक आहे. मला वाटतं मध्ये माझा जो व्यत्यय आला होता त्याच्यामध्ये पण बरेच प्रश्न झालेत हा, आणि आता ही बहुतेक घेऊ- प्रश्न कव्हर घेऊ- झाले. घेऊ किरण, 2 प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आहेत, ते जरा बघ. हा, द्या ना. हो हो बघतो. हा, चॅट बॉक्स मध्ये 2 हो, प्रश्न आहेत. नाही हो, नाही, हो. मला एक प्रश्न मी वाचला होता कुठेतरी. एक प्रश्न असा होता की व्यापारी जे आहेत, चैन आहे व्यापारी, ते व्यापारी काय करतात की ते इनपुट क्रेडिट घेतात आणि वस्तूचा जो शेवटी बर्डन आहे टॅक्सचा तो सर्वसामान्य व्यक्तीवर येतो. तर त्याचं उत्तर असं आहे की व्यापारी त्या वस्तूचा उपभोग घेतो का? घेतच नाही ना. तो वस्तू विकत घेतो, टॅक्स देतो, त्याचं इनपुट क्रेडिट घेतो, मार्जिन ऍड करतो, परत दुसऱ्याला विकतो, तो टॅक्स क्रेडिट. शेवटी वस्तू वापरणारा कोण आहे? मृणालताई, तुम्ही मोबाईल घेतला, व्यापाऱ्याने टॅक्सचा क्रेडिट घेतला, व्यापाऱ्याने तुमचा मोबाईलचा उपभोग तुम्ही घेताय, तर टॅक्सचं बर्डन कोणी सहन करणार? तुम्हीच सहन करणार. मग तर त्यांचं उत्तर कसं होतं? किंवा जो वस्तूचा उपभोग घेईल त्याने तो टॅक्सचं बर्डन सहन करावं. सर, एक प्रश्न आलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय चॅट बॉक्समध्ये, कारण भाषा थोडी टेक्निकल आहे. आधीच्या टॅक्स सिस्टम मध्ये आणि आताच्या सिस्टम मध्ये कोणत्या सिस्टम मध्ये पब्लिक एक्स्ट्रॅक्शन होतं आणि कसं? तर पब्लिक एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय आहे ते तुम्ही जरा सांगा. आणि म्हणजे मला असं वाटतं त्यांनी ते लिहिलंय त्याप्रमाणे. त्या एक्स्ट्रॅक्शनचा अर्थ जोपर्यंत कळत नाही त्याच्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ अच्छा शकतो. अच्छा, म्हणजे प्रश्न त्यांनी Extraction काय, हा म्हणायचं काय एक्स्ट्रॅक्शन? एक्झॅक्टली. त्यांना आपण पाहिजे म्यूट ऑन करूया. अनुष्का, तुम्ही म्यूट ऑन करा. त्या शोषण असं म्हणत आहेत एक्स्ट्रॅक्शनला. शोषण. हा, पब्लिकचं एक्सप्लॉयटेशन असं शोषण. म्हणायचं. बरोबर बरोबर. एक्सप्लॉयटेशन. म्हणजे ग्राहकांचा तोटा कशामध्ये जास्त आहे असं पब्लिकचा त्यांना तोटा प्रश्न. जुन्या सिस्टम मध्ये जास्त होता की आत्ताच्या सिस्टम मध्ये जास्त आहे? माझ्या मते शोषण जुन्या public. सिस्टम मध्ये जास्त होता. शोषण नाही म्हणता येणार त्याला, बर्डन म्हणू आपण. शोषण बरोबर. असं म्हणू शकत नाही. शोषण हा. म्हणजे तुम्ही शोषण कशाला म्हणाल? तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याकडे गेला, व्यापाऱ्याने ती 100 रुपयाची वस्तू आहे, त्याने सांगितलं ही वस्तूची किंमत 1,200 रुपयाला मी देतो.
तुम्हाला माहिती आहे की त्याची किंमत 100 रुपये, तो 1,200 रुपये बोलतोय, तरी तुम्ही ती 1,200 रुपयाला विकत घेताय, त्याला तुम्ही शोषण म्हणू शकाल? तुमचं शोषण झालं असं म्हणू शकाल का? तुम्ही म्युच्युअली ऍग्री झाले ती 1,200 रुपयाला घ्यायला, पण बरोबर. तोटा ज्याला तुम्ही म्हणाल त्याला मी असं म्हणेल की आधीच्या टॅक्स मध्ये कॅशकेडिंग मुळे टॅक्सेसवर टॅक्स दिल्यामुळे वस्तूची किंमत ही जास्त असायची आणि जीएसटी मध्ये सिमलेस क्रेडिट अवेलेबल आहे सर्व चेन मध्ये, म्हणून निश्चितच कुठल्याही वस्तूची किंमत ही आधीच्या टॅक्स पेक्षा कमी असल्यामुळे कमी झालेली. जीएसटी मध्ये जी वस्तू विकत घेतली ती आहे. आता याच्यामध्ये अजूनही एक गोष्ट सांगतो मी की मला एक गोष्ट आठवली की जीएसटी मध्ये असंही कायद्यामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे की हॉटेल व्यवसायाला आधी 18% जीएसटी होता, त्यानंतर हॉटेल व्यवसायाचा जीएसटी कमी करून 5% केला. तर सरकार काय बोलतंय की जर समजा 13% मी जीएसटी कमी केला असेल तर 13%चा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट व्यापारी ठेवू शकत नाही, तो ग्राहकापर्यंत जायला पाहिजे, म्हणजे त्या वस्तूची किंमत कमी व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला मॅकडॉनल्डचं उदाहरण देतो. मॅकडॉनल्ड काय करायचं की 200 रुपयामध्ये पिझ्झा विकायचा, तर त्या 200 रुपयामध्ये त्याची 18% किंमत इन्क्लुझिव्ह 18% तो 200 रुपयाला पिझ्झा विकायचा. आता हे 18%चे 5% झाले, तर मॅकडॉनल्डने काय करायला पाहिजे होतं की 180 रुपयाला पिझ्झा विकायला पाहिजे, जे ग्राहकाला 20 रुपये कमीने पिझ्झा मिळायला पाहिजे होता. पण मॅकडॉनल्डने काय केलं माहितीये का, त्याची स्वतःची जी बेस व्हॅल्यू आहे कॉस्ट ती वाढवली आणि त्यावर 5% लावून ती किंमत 200ला 200च ठेवली. तर जीएसटी डिपार्टमेंटचं जेव्हा हे लक्षात आलं तर अँटी प्रॉफिटरिंग म्हणून एक प्रोव्हिजन आहे जीएसटी मध्ये, त्या अँटी प्रॉफिटरिंग तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला प्रॉफिट बनवायला सुद्धा त्याच्यामध्ये लिमिटेशन दिलेले आहे जीएसटी मध्ये. त्या अँटी प्रॉफिटरिंगची त्याच्यावर केस सुद्धा झालेली मध्ये असं वाचण्यात आलेलं होतं. बरोबर. मध्ये जेव्हा त्यांनी जीएसटीचे दर कमी केले तेव्हा हे कमी केसेस केलं झाले. तर वस्तूची किंमत सुद्धा कमी व्हायला पाहिजे. द बेनिफिशियरी शुड बी द कंझ्युमर, जीएसटीने असं सांगितलेलं. बरोबर बरोबर. आता हा? एक ट्रॅव्हल एजन्सी रिलेटेड, म्हणजे माझ्या क्षेत्राशी आम्हाला एक गंमत बघायला मिळते, जे शक्यतो परदेशी जेव्हा लोक जातात, तर परदेशी लोक जातात तर बाकीच्या वस्तूंच्या बाबतीत त्याच्यामध्ये एक्साईज लागतं, त्यामुळे तिथे जीएसटीचा संबंध येत नाही. पण आम्ही जेव्हा विकतो तर ते आम्ही डोमेस्टिक क्लायंटला विकतो, भारतातल्या लोकांना, तर त्याच्यावर आम्हाला 5% जीएसटी लागतो. तर 5% जीएसटी हे नाहीये, काय म्हणतात त्याला, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही त्याच्यामध्ये. तर जेव्हा एखादा भारतातलाच सप्लायर असतो, म्हणजे आमच्याकडे पण असं असतं की मोठ्या ट्रॅव्हल एजन्सी असतात ज्या फक्त दुसऱ्या ट्रॅव्हल एजन्सीज डील करतात, त्या यांच्याशी डील करत नाहीत, कस्टमरशी डील करत नाहीत. तर आम्ही त्यांच्याकडनं कधी कधी पॅकेज घेतो आणि मग इथल्या कस्टमरला देतो. तर तो आम्हाला जेव्हा 5% लावतो तर आम्ही तो इनपुट क्रेडिट घेऊ शकत नाही. आम्ही परत आमच्या क्लायंटला त्या कॉस्टवरती, म्हणजे त्यांची जर का $100 तुमची कॉस्ट वाढून जाते. हा, मग त्याच्यामुळे एंड ऑफ द डे जेव्हा, कारण आता फॉरेनचे ट्रॅव्हल असतात त्याचे कॉस्टिंग जनरली लाखामध्ये असते, म्हणजे साधारण 50-60 हजाराच्या वरनं सुरुवात होते. तर त्यामुळे त्याची कॉस्ट जर का लांबचं पॅकेज युरोप वगैरे असेल तर त्याच्यामध्ये जवळजवळ 6-8 हजार रुपये जीएसटी पर पर्सन लागायला लागतो, जो ऍक्च्युली इनपुट टॅक्स क्रेडिट दिलं तर लागणार नाही. पण म्हणजे हा थोडासा त्याचा एक मला वाटतं तोटा आहे असं मला दिसतंय. तर तुम्हाला त्याबद्दल काही सांगता येईल का? म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की जर समजा तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट दिलं आणि गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू लॉस होत नसेल तर या तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला याच्यामध्ये आमची कॉस्ट वाढते, त्याच्यामुळे बिझनेस हॅम्पर होतं, याचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला करावं लागेल तुमच्या लॉबीला. बरोबर. ते इथला जो फायनान्स मिनिस्टर आहे तो तिथे पटवून देईल. बरोबर. फक्त जीएसटी काउन्सिल मध्ये तुम्हाला क्रेडिट ऍप्लिकेबल म्हणून कुठली तरी प्रोव्हिजन ते टाकतील, पण ते तेव्हाच टाकतील जर रेव्हेन्यू हॅम्पर होत नसेल. तर तुम्हाला जीएसटी क्रेडिट ऍप्लिकेबल नाही दिलं याचाच अर्थ कुठेतरी साखळीमध्ये रेव्हेन्यू हॅम्पर होत आहे गव्हर्नमेंटचं. बरोबर बरोबर असं आहे. करेक्ट. हा, चालेल सर, माझ्याकडून प्रश्न झालेले आहेत. किरण अजून एक प्रश्न आहे
नंदकुमार chat मध्ये माळी. आता- नंदन कुमार माळी यांनी प्रश्न विचारलाय. त्यांनी असं म्हटलं की इंदानी सर, आता तुम्ही म्हणालात की ऑनलाईन क्लासेस किंवा नुसते क्लासेस जर असेल आणि त्यांचा टर्नओव्हर 40 लाखांपर्यंत असेल, तर त्यांना जीएसटी लागतो. म्हणजे 40 लाखाच्या वर असेल तर जीएसटी, 40 लाखापर्यंत लागत नाही. मग त्यांचं म्हणणं आहे की समजा 50 लाखांचा टर्नओव्हर असेल, तर 50 लाखावर जीएसटी लागेल की 40च्या वरती जे 10 लाख आहेत त्याच्यावरती जीएसटी लागेल? 40 लाखापर्यंत जीएसटी माफ आहे, 10 लाखाला मग ते काय होईल माहितीये का, मी सांगतो तुम्हाला. 40 लाखाचा टर्नओव्हर झाल्यानंतर ते ऍज अ रेग्युलर डीलर ते रजिस्ट्रेशन करतील. त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तर पुढचा टर्नओव्हर तो मोजला जाईल. 40 लाखापर्यंत ते रजिस्टर्डच नव्हते ना. त्यांनी अच्छा. रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो टर्नओव्हर आहे तो काउंट होत जाईल. म्हणजे जे 40 लाख आहे ते 40 लाखापर्यंत त्यांनी टर्नओव्हर केलं तोपर्यंत जीएसटी माफच आहे. बरोबर. आता तुम्हाला सांगतो मी की हे कसं आहे की इन्कम टॅक्स आहे 5 लाखापर्यंत माफ आहे, असं 3 लाखापर्यंत माफ आहे असं समजा. हम्म. एखाद्याची इन्कम ही 10 लाख आहे, तर त्याला इन्कम टॅक्स हे 10 लाखामधून 3 लाखापर्यंत माफ आहे, तर 3 लाख मायनस करून 7 लाखावर इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट होतो. फेसबुकवर किती झाले? सिमिलरली आहे. फेसबुकवर. बरोबर. ठीक आहे. किरण, संपलेत प्रश्न. हो, आता आपले बहुतेक प्रश्न संपलेले आहेत. अजून एक आलाय, 1 मिनिट अनुष्काचाच आलाय, जस्ट बघून घेतो. हा शेवटचा प्रश्न घेऊया, यानंतर आपण थांबूया. जीएसटी ऍडजस्टमेंट मध्ये जर तर त्यांनी विचारलंय, जीएसटी ऍडजस्टमेंट जेव्हा करतात तेव्हा आउटपुट जास्त असेल आणि इनपुट जर कमी असेल तर तर बँकेमध्ये भरावा लागतो का, आणि डिफरन्स. डिफरन्स जो येईल तो बँकेत भरावा लागतो का, आणि वाईस वर्सा, तो म्हणजे समजा इनपुट जास्त आलं तर आपल्याला ते रिटर्न मिळतात का? नाही, मी सांगतो तुम्हाला, तसं नाही. समजा तुमचं, मी तुम्हाला उदाहरण देतो की तुमचं आउटपुट 100 रुपये आणि तुमचं इनपुट 80 रुपये, तर 20 रुपये तुम्हाला बँकेत जाऊन भरावे लागत नाही, ऑनलाईन तुम्हाला भरावे लागतात चालान. काही अच्छा. बँक आहेत जे जीएसटीच्या पोर्टलवर तुम्ही जाल, त्या पोर्टलवर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागतं. तर ऑनलाईन पेमेंट केलं की तुमचं चालान जनरेट होतं. ते चालान तुमचा जीएसटी रिटर्नशी हे पण होतं, टॅली होतं, लिंक हा, होऊन जातं. लिंक होऊन जातं. आणि व्हाईस वर्षा जर त्यांनी सांगितलेलं आहे की बा तुमचं इनपुट हे 120 रुपये आणि आउटपुट हे 100 रुपये, तर हे 20 रुपये तुमचे कॅरी फॉरवर्ड होतात पुढच्या महिन्यासाठी. ओके. आता कॅरी फॉरवर्ड होतात तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तुमचा कॅरी फॉरवर्ड होणारा जो इनपुट आहे हा त्या जीएसटी मध्ये सुद्धा 2 लेजर चालतात. एक कॅश लेजर आहे, एक इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आहे. तर हा जो बिझनेस मध्ये जो तुमचा खरेदी विक्रीचा जो इनपुट असतो तो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये असतो. ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये जो एक्सेस इनपुट आहे त्याचं तुम्हाला रिफंड मिळत नाही, तो कॅरी फॉरवर्ड होतो. अच्छा. आणि हा रिफंड तुम्हाला घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता, पण तुम्हाला तो जीएसटीचा ऑडिट आणि असेसमेंट झाल्यानंतर तो तुम्हाला प्रूव्ह करायचा की हा रिफंड माझा जेन्युइन आहे, त्याच्यानंतर डिपार्टमेंट. अच्छा, म्हणजे तो रिफंड अप्लिकेशन फाईल करावं लागतं, तेव्हा रिफंड मिळतं. म्हणजे कॅरी फॉरवर्ड करणं जास्त बेटर. कॅरी फॉरवर्ड तो आपोआप होतो. जर बरोबर. तुमचा जास्त असेल तर तो आपोआपच होतो. तुम्ही रिटर्न फाईल करताना तुम्ही टेबल मध्ये 120 रुपये इनपुट मध्ये टाकताय आणि 100 रुपये आउट मध्ये टाकताय, तर सिस्टम मध्ये -20 रुपये ते -20 रुपये ते पुढे कॅरी फॉरवर्ड होतो पुढच्या महिन्यासाठी. पुढच्या महिन्यामध्ये जर तुमची टॅक्स लायबिलिटी आली तर हे 20 रुपये तुम्हाला कामी येतात. बरोबर बरोबर. मला वाटतं सर सगळे प्रश्नांची उत्तरं आहे, तुम्ही स्वामी व्यवस्थित, ते म्हणले स्वामी- पर्सनलवर टाकतो, वैयक्तिक वर विचारणं. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे मला वाटतं आता आपले बहुतेक सर्व प्रश्न झालेले आहेत. एक कोणाचा तरी मी प्रश्न वाचला होता, जीएसटी रिफंड बद्दल वाचला होता. हा हा. तर त्यांना असं म्हणायचं की आधीच्या टॅक्स प्रणालीमध्ये रिफंड साठी तुम्हाला खूप फेट्या माराव्या लागायच्या डिपार्टमेंटचा, की रिफंड काढणं एवढं सोपं नाही. पण जीएसटी मध्ये रिफंड देण्याची एक मुदत दिलेली आहे गव्हर्नमेंटने, गव्हर्नमेंटलाच, जीएसटी खात्याला, की एखाद्या व्यक्तीने रिफंड साठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला एवढ्या दिवसात नोटीस द्या, त्याच्याकडनं क्लरिफिकेशन मागून घ्या, आणि तुम्ही त्या मुदतीत त्याला नोटीस दिली नाही तुम्हाला कुठलाही त्याच्यावर ऑब्जेक्शन नसेल तर तुम्ही एवढ्या मुदतीमध्ये रिफंड
त्याचं रिलीज करून टाका आणि त्या मुदतीत तुम्ही रिफंड रिलीज नाही केलं तर सरकारला जीएसटी डिपार्टमेंटला त्याच्यावर इंटरेस्ट द्यावा लागेल. तर ही एकाचा प्रश्न होता रिफंड बद्दल, तर त्याचं उत्तर आहे. बरोबर. सर एक प्रश्न आला होता जो आपल्या ह्याच्यात पण होता की जीएसटीच्या मर्यादा म्हणजे किंवा तोटे काय आहेत असं त्यांनी विचारलं होतं. तर आपण फायदे कव्हर केले आणि बरेच अंशी त्याचे फायदे आपल्याला आता दिसले. जीएसटीचा तोटा मी एकच दाखवला की जीएसटीच्या तोट्यामध्ये एक कंझ्युमर म्हणून कोणाला काहीच तोटा नाही. त्याला काय करायचं, त्याला ती जी वस्तू आहे व्हॅट मध्ये पण तो टॅक्स देऊन विकत घ्यायचा, जीएसटी मध्ये सुद्धा तो टॅक्स देऊन विकत घ्यायचा. बऱ्याच सर्वसामान्य वस्तू आज आपण विचार करत नाही की व्हॅट मध्ये मी वस्तू घेताना ही वस्तू केवढ्याची होती आणि आज जीएसटी मध्ये केवढ्याची वस्तू आहे आणि माझा काय फायदा होतो, नुकसान. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम याच्यामध्ये हाच आहे की जीएसटी मध्ये कंप्लायन्सेस बर्डन व्यापाऱ्याचे खूप वाढलेले आहे. बरोबर. जीएसटी रिटर्न फाईल करणे, जीएसटी नोटिसेसला रिप्लाय देणे, त्यांचा ऑडिट जो आहे तो ऑडिट कंप्लायन्सेस करणे आणि जीएसटी काय आहे तर रिकन्सिलेशन आहे, याच्याशी ह्याला मिळवणे. एखाद्याने सेल केला त्याचा सेलशी माझा परचेस मिळवणे, माझा परचेसचे अजून खाली याच्याशी मिळवणे, रिकन्सिलेशन आणि कंप्लायन्सेस आहे, एवढाच आहे. बाकी जीएसटी मध्ये काय बरोबर. कंप्लायन्स वाढलेलं आहे खूप. कंप्लायन्स बर्डन खूप वाढलेलं आहे जीएसटी. बरोबर बरोबर. मला वाटतं आणि उत्तरोत्तर तेही हळूहळू सोपं होत जाईल जसं जसं ऑनलाईन प्रयत्न चालू आहे सोपं होण्याचं. त्याच्यामध्ये नवीन रिटर्न आणून वगैरे करण्याचं सोपं चालू. मी तुम्हाला सांगतो की जीएसटी आल्यामुळे काय झालं माहिती आहे का, बऱ्याच लोकांना त्यांचं ERP SAP सिस्टम बदलाव्या लागल्या. बऱ्याच लोकांमध्ये खूप मोठे व्हॅलिडेशन, खूप मोठे कॉन्फिगरेशन, त्यांच्या बऱ्याच सिस्टम चेंज झाल्या. आता इथे सूचिकांतराव आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर, ते सांगू शकतील याच्यावर की कसं झालं ते. मध्यंतरी जेव्हा जीएसटी येणार होतं तर जेव्हा त्यांनी दिलं की बा जीएसटी अशा पद्धतीचं त्याचं फॉर्मॅट असेल तर मग आपल्याला पुढे सिस्टम. आता जीएसटी आधी काय होतं माहित आहे का की जो कायदा असायचा कायद्याच्या प्रमाणे तुम्ही मार्ग काढायचे. आता जीएसटी बोलतो की नाही आमचं तर असंच असेल, तुम्हाला मार्ग काढायचा आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. बरोबर. करेक्ट. आजही मी तुम्हाला सांगतो की 1 ऑक्टोबर पासून 500 कोटीचा वरती जो टर्नओव्हर असेल त्याला इनवॉइसिंग आणलेलं आहे. म्हणजे तुम्ही जो व्यवहार कराल तर तो व्यवहार रेकॉर्ड होईल जीएसटीचा पोर्टलवर, तिथून एक QR कोड जनरेट होईल, तो तुमच्या इनवॉइसवर टाकायचा. म्हणजे तुम्ही बोगसगिरीला आणि ह्याला आळा घालण्यासाठी फेक इनवॉइसिंग वगैरे 1 ऑक्टोबर पासून ही इनवॉइसिंग मेथड येते. तर मी जेव्हा माझा इनवॉइस बनवेल तर माझा इनवॉइस बनवल्याचा डिटेल हे मी पोर्टलवर टाकेल, तो एक QR कोड देईल, तो माझ्या इनवॉइसवर मला पिकअप करायचा आणि नंतर माल विकायचा. आणि QR कोड नसेल तर तो तुम्ही जी प्रोव्हिजन आहे त्याचं व्हायलेशन केलं असं सिद्ध होईल. अच्छा. ओके. चालेल सर, धन्यवाद. तुम्ही खूप छान आम्हाला माहिती दिलीत आणि प्रश्नोत्तर पण आम्हाला व्यवस्थित सांगितलीत त्याची उत्तरं. तर आपले खूप खूप आभार आणि सर्व उपस्थित प्रेक्षकांचेही आभार ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे पूर्ण वेबिनार अटेंड केला आणि आपले प्रश्न विचारले. त्यात काही कॉलेजेसचे विद्यार्थी होते आणि काही ज्यांना कुतूहल होतं अशी सामान्य माणसंही होती, काही व्यावसायिक होते माझ्यासारखे. तर ज्ञानभाषा मराठी संस्थेचे प्रतिष्ठानचे आभार आणि इंदाणी सरांचेही आभार. आणि माझ्यातर्फे ज्ञानभाषा प्रतिष्ठानचे आभार की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. त्याच्यामुळे काय झालं की मी स्वतः खूप अभ्यास करू शकलो याच्यामध्ये येण्याआधी. त्याच्यात माझ्याही ज्ञानात वृद्धी झाली आणि ज्ञानभाषाच्या सर्व सदस्यांचे सर्वात जास्त आभार जर मानायचे तर त्या ज्ञानभाषा प्रतिष्ठानच्या अध्यक्षांचे मानायचे की आणि मृणालताई सचिव यांचे मानायचे की त्यांनी हे मला प्रेरित केलं की तुम्ही एक सेशन घ्या. बरोबर. वैशालीताई तुमचे खूप खूप आभार. तुम्ही जे खूप छान निवेदनाची बाजू सांभाळली त्याच्याबद्दल.
हो, माझ्यातर्फेही विशेष वैयक्तिक इथे आभार. इथे आलेले आमचे मित्र अमोल सर, त्यांचे खूप खूप आभार. किरण, आपण त्यांना सांगूया की ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे असे अनेक वेगवेगळ्या विषयांवरचे माहितीपूर्ण वेबिनार होत असतात. तर गटांमध्ये त्यांची माहिती त्यांना वेळोवेळी मिळेलच. आमच्याशी असेच जोडलेले राहा कायम. करेक्ट. आता जसं आता वैशाली त्यांनी सांगितलं की सर्व प्रेक्षकांना उद्देशून आहे की ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान असे वेगवेगळे कार्यक्रम करत असतं वेगवेगळ्या विषयांवरचे. व्हॉट्सअप वरती खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. ऑनलाईन वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. वाचन कट्टे असतात मुलांसाठी. नंतर मराठी शाळांसाठी वेगवेगळे उपक्रम असतात. तर तुम्ही या व्हॉट्सअप समूहाशी जोडले राहा. तुम्हाला अजून खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. ज्ञानभाषा संस्थेशी तुम्हाला जोडून घेता येईल. शिवाय आपलं एक फेसबुक पान आहे ज्ञानभाषा प्रतिष्ठानचं, त्याच्याबद्दल काय बोलायचं किरण राव? हो, तर फेसबुक वरती आता हा कार्यक्रम लाईव्ह होता. तर ज्यांना म्हणजे आता जे उपस्थित आहेत त्यांनी पाहिलं असेल कदाचित आपल्या फेसबुक अकाउंटवरनं. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचं जे अधिकृत फेसबुक पान आहे त्याच्यावर हे लाईव्ह दिसतंय आणि त्याच्यावर इतरही लेख, संस्थेच्या माध्यमातून उपक्रम यांची माहिती वेळोवेळी दिली जाते. तर तुम्ही त्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा. म्हणजे तुम्हाला ज्या काही अपडेट्स असतील, ज्या काही नवीन गोष्टी घडामोडी घडतात त्यांची माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही यापुढे त्याच्याशी संबंधित राहू शकता. किरण, तुमचेही खूप खूप आभार. किरण दामले, धन्यवाद. तुमचे आभार. हे धन्यवाद. सगळे जे धन्यवाद. वेबिनार आहेत ते किरण दामले आमच्याबरोबर तेवढंच सहकार्य करून करतात. अभिजितचे आभार, तांत्रिक बाजू अभिजितचे सांभाळ. आभार होस्टिंग साठी. हम्म. ठीक आहे, आपण आता मला वाटतं आपली आता meeting सगळ्यांचे संपली. निरोप घेऊया. करेक्ट. मीटिंग संपली असं जाहीर करूया आणि एंड करूया. अभिजित, तू मीटिंग एंड करू शकता.